कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्षन मावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरून या काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला मी सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेवूनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्ण ब्रह्म परानंद निशमानंदी वल्लभम। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांतिः शांतिः शांतिः। श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवा नहमव्ययं विवस्वान् मनवे प्राह मनऋक्ष्वा कवे ब्रवीत। अकारण करुणावर्णाले भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य सम्राट चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबारायांचं वाङ्मयीन अपत्य ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत।
आणि चतुर्थ अध्यायाचं चिंतन आपलं चाललेलं आहे. पैकी चौथ्या अध्यायामध्ये आरंभाला माऊलींनी प्रस्तावना व्यक्त केलेली आहे. त्या प्रस्तावनेचा विचार कालपर्यंत आपण करून आलेलो आहोत. आता आपल्याला पहिल्या श्लोकापासून पुढे विचार करायचा. भगवान म्हणतात, हा जो अव्यय अर्थात अविनाशी योग आहे तो मी सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला आणि मनूने इक्ष्वाकूला सांगितला. या पहिल्या श्लोकाचा अर्थ असा आहे. आता इथे काही प्रश्न निर्माण होतात की योग शब्दाचा नेमका अर्थ काय आहे. कारण की आतापर्यंत आपण ज्ञानयोग आणि कर्मयोग असे दोन योग पाहून आलो की नाही. द्वितीय अध्यायामध्ये सांख्ययोग अर्थात ज्ञानयोग पाहून आलेलो आहोत. तृतीय अध्यायामध्ये कर्मयोग पाहून आलेलो आहोत. आणि अर्जुनाने कोणताही प्रश्न विचारलेला नसताना म्हणजे ज्ञानयोगाविषयी अथवा कर्मयोगाविषयी विशिष्ट असा प्रश्न विचारलेला नसताना कोणतीही पूर्व भूमिका व्यक्त न करताना भगवान थेट म्हणतात की हा योग मी पूर्वी सूर्याला सांगितला. मग हा योग म्हणजे नेमका कोणता योग, या योगाचा अर्थ स्पष्ट होणं आवश्यक आहे. तर एकंदरीत टीका पाहत असताना कुठेही योग शब्दाचा स्पष्टार्थ आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु ओव्यांमध्ये पुढे ज्या वेळेला पहिला विसरू आत्मबोधाचा किंवा वैराग्याची शिव विवेकाची भाषा इत्यादी सूचक शब्द योजले गेलेत त्यावरून भगवंताला या ठिकाणी योग शब्दाने ज्ञानयोग हाच अभिप्रेत आहे असं समजणे हे अधिक संयुक्तिक ठरतं. किंबहुना तिसऱ्या अध्यायामध्ये या ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय म्हणूनच कर्मयोग सांगितलेला आहे. आणि असं जर आपण म्हटलं तर योग या शब्दाने ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्हीही योग घेणं हे युक्त होतं, म्हणजे योग्य वाटतं. कारण ज्ञानयोग आणि कर्मयोग हे मोक्षप्राप्तीचे दोन स्वतंत्र मार्ग नाही आहेत. तर गीतेने जी साधना एकंदरीत सांगितलेली आहे त्या साधनेमध्ये कर्मयोग ही पहिली पायरी आहे, तर ज्ञानयोग ही शेवटची पायरी आहे. कर्मयोग हा ज्ञानयोगाचा पाया आहे, तर ज्ञानयोग व कर्मयोग हा ज्ञानयोग हे कर्मयोगाचं शिखर आहे. म्हणजे ज्ञाननिष्ठा व कर्मनिष्ठा किंवा ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही मिळून एकच मोक्षोपाय आहे. यामध्ये कर्मयोग जो आहे तर हा साधनेचा पूर्वांग आहे आणि ज्ञानयोग हा साध्य आहे. यामुळे या दोघांमध्ये कर्मयोग आणि ज्ञानयोगामध्ये उपाय उपेय किंवा साधन साध्य किंवा अंग अंगी असा भाव असल्यामुळे भगवंताने या प्रस्तुत श्लोकामध्ये जो योग शब्द वापरलेला आहे तर तो योग शब्द कर्मयोग व ज्ञानयोग या दोन्ही योगांना उपलक्षून वापरला आहे असं म्हणायला हरकत नाही. मग कुणी म्हणेल की असं जर आहे तर मग सरळ सरळ अर्थ स्पष्ट असताना आपण ही विवक्षा का केली, तर याचं उत्तर असं देता येईल. इमम योगम हे जे काही दोन पद आहेत ते संस्कृत व्याकरणानुसार एक वचन पद आहेत. योग हा योगौ योगा हा प्रथमा अशी असलेली योग शब्दाची शब्द रूपावली आहे. मग योगौ असे जर शब्द वापरला असता तर कर्मयोग व ज्ञानयोग या दोन्ही योगांचे विचार मी सांगितलेला आहे ते सांगण्याची आवश्यकता शिल्लक राहिली नसती. परंतु एक योग असा शब्द वापरल्यामुळे ही शंका निर्माण झालेली होती. ठीक आहे, हा योग कसा आहे? अव्ययम. अव्यय हे योग शब्दाचं असलेलं विशेषण आहे, हे विवस्वानाचं म्हणजे सूर्याचं विशेषण नाहीये. हा अविनाशी असलेला जो योग आहे त्या योगाला अहम विवस्वते प्रोक्तवान, मी सूर्याला याच्या अगोदर सांगितली आहे. सूर्याला सांगितलं, सूर्याने काय केलं? विवस्वान मनवे पाह, त्या सूर्याने मनूला हाच योग सांगितलेला आहे.
मनु इक्ष्वाकवे ब्रवीत, आणि मनूने इक्ष्वाकुल हाच योग सांगितला आहे. अशी एकंदरीत परंपरा या योगाची जी आहे ती आहे. आणि ही जी परंपरा सांगितली जातीये ही फार महत्वाची परंपरा सांगितली जाते. बऱ्याच वेळेला असं होतं की काही जणांचं असं म्हणणं आहे की जे जुनं आहे ते चांगलं आहे, म्हणून व्यवहारामध्ये म्हणे जुनं ते सोनं. परंतु असंही काही नाहीये की जे जे जुनं आहे ते सर्व चांगलं आहे. पुराण मिते व न साधू सर्वम, कालिदासांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, जुनं आहे म्हणून तेच योग्य आहे असंही काही नाहीये. बऱ्याच वेळेला नवीन आलेली संकल्पना ही देखील अधिक चांगली आपल्याला पाहायला मिळते. या सर्व गोष्टींचा विचार करत असताना ही परंपरा जी सांगितली ही कशा करता सांगितलेली आहे, तर याचं एक उत्तर आपल्याला असं देता येईल की ज्या वेळेला अनेकांनी एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे आणि सर्वांचा अनुभव जर त्या गोष्टीविषयी चांगला असेल तर ती गोष्ट आपल्याला निश्चितपणे उत्तम. अनेकांनी अनुभव घेतलेला नसेल, एकानेच अनुभव घेतला आणि त्यालाच फळ प्राप्त झालं, तर तो एकाचा असलेला अनुभव जो आहे हा सर्व सेव्य होईलच असं नाही. परंतु अनेकांचा अनुभव जर असेल तर ती गोष्ट निश्चितपणे सर्व सेव्य आहे असं आपल्याला एक सहजरित्या मानता येतं. त्यामुळे ही परंपरा सांगतायत की इतक्या सर्व जणांनी या योगाचं अनुष्ठान केलं आणि या योगाच्या माध्यमातून ते कृतार्थतेला प्राप्त झालेले आहेत, यामुळे ही परंपरा सांगितली आहे. बरं, या पुन्हा गंमत कशी आहे की परंपरा सांगत असताना सूर्य, मनु आणि इक्ष्वाकू यांची परंपरा सांगतायत. आता गंमत अशी आहे की भगवान श्रीकृष्ण हे स्वतः कौरव पांडव हे सर्व सोमवंशामध्ये आहेत, म्हणजे कुरुवंश आणि चंद्रवंश, यादव वंश हे चंद्रवंशी आहेत. परंतु उदाहरण मात्र देत असताना यांनी सूर्यवंशामध्ये व्यक्तींचं उदाहरण दिलेलं आहे. विवस्वान म्हणजे स्वतः सूर्यनारायण, यानंतर यांचा पुत्र कोण, त्याचं नाव आहे वैवस्वत नावाचा मनु. कारण की मनुमध्ये देखील प्रकार आहेत. एकंदरीत 14 मनु शास्त्रकारने सांगितलेले आहेत. पैकी सध्या ज्या मनुचा काळ चालू आहे तो काळ वैवस्वत मनुचा चाललेला आहे. म्हणून आपण ज्या वेळेला संकल्प वगैरे करतो त्यामध्ये बघा वैवस्वत मन्वंतरे अष्टाविंश जमे कलियुगे कली प्रथम चरणे असं आपण म्हणत असतो. एकंदरीत एक इंद्राचा काळ आणि एका मनुचा काळ हा समान मानला गेलेला आहे. 71 चौकड्या चतुर्युग एक वेळेला येऊन जाणं तो एक मनुचा असलेला काळ असतो. तर सध्या जो काही वैवस्वत मनु चाललेला आहे या वैवस्वत मनुच्या कालावधीमध्ये ही गीता सांगितल्या गेलेली आहे. पण भगवान सांगतात की पूर्वी विवस्वान नावाचा जो काही सूर्य आहे तर त्याने आपल्या वैवस्वत नावाच्या मुलाला हे हा योग सांगितला. मग पुढे काय झालं, मनु इक्ष्वाकवे भवीत, या मनुने देखील यामध्येच असलेला जो काही इक्ष्वाकू आहे म्हणजे या सूर्यवंशातला त्याचा पुत्र त्या सांगितलं. याप्रमाणे पुढे 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 अनेक जणांपर्यंत हा योग आलेला आहे. आता यावर व्याख्यान करत असताना काय सांगतात ते बघा. मग म्हणे देव पांडू होता हाच योग आम्ही विवस्वता कथेला परिदेवार्ता बहुवा दिवसांची. देव म्हणाले की हा कर्मयोग जो आहे आणि संख्यायोग जो आहे आम्ही प्रथम सूर्याला सांगितला होता, परंतु ही गोष्ट मात्र फार दिवसांपूर्वीची आहे, म्हणजेच सृष्टीच्या आरंभाची आहे. मग त्या विवस्वान सूर्याने ती संपूर्ण योगनिष्ठा मनुला चांगल्या प्रकारे सांगितली. आता बघा यावरती विवस्वान सूर्य ही जी योग स्थिती सर्व मनुप्रती निरूपिली. ते सर्व पद जे आहे तर ते चांगलं या अर्थी आहे
किंवा माऊलींनी निरूपिली बळवी मनुप्रती असं म्हटलेलं आहे. बळवी पद किंवा सर्व प्रत जे आहे हे फार महत्वाचं आहे. का? कारण की असं आहे, बरेच जण ऐकतात आणि ऐकून दुसऱ्याला सांगतात, परंतु दुसऱ्याला सांगताना त्यातला काही भाग विसरतात आणि काही स्वतःचा पदार्थ त्याच्यामध्ये घालतात. परंतु जसं ऐकलं अगदी तसल्या तसं यथातथ्यपणे दुसऱ्याला सांगण्याकरता चांगली बुद्धी आणि श्रद्धा लागते. हे महत्वाचं आहे. काय? जसं ऐकलं तसं अगदी सांगता येऊ शकेल का हो? हा देखील एक प्रश्न आहे. परंतु होय, जर बुद्धिमत्ता उत्कृष्ट असेल तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येऊ शकतं. या संदर्भामध्ये काशी क्षेत्री घडलेला एक इतिहास आहे. एक कर्नाटक प्रांतातलं जोडपं काशीला गेलेलं होतं आणि दशाश्वमेध घाटावरती एक विद्वान संध्या करीत बसलेले होते आणि अशा स्थितीमध्ये या दोघांचा काहीतरी मतभेद झाला, भांडण झालं आणि तो वाद न्यायालयापर्यंत गेला. आता दोघांनी सुद्धा पतिपत्नीने आपापलं मत न्यायालयासमोर व्यक्त केलं. न्यायालयाने विचारलं त्यावेळेला तिथे कोणी हजर होतं का, साक्ष कोणाची घ्यावी? त्यावेळेस यांनी सांगितलं होय, तिथे एक गुरुजी बसलेले होते, काहीतरी संध्या करत होते, ते त्या ठिकाणी होते. मग त्याच वेळेला बरोबर त्या दशाश्वमेध घाटावरती सगळेजण आले, कारण की ही व्यक्ती जर या ठिकाणी संध्या करत होती तर कदाचित रोज करत असेल आणि अपेक्षेप्रमाणे ती व्यक्ती त्यांना त्या ठिकाणी भेटते सुद्धा. आता न्यायालयाने त्यांना विचारलं काय झालं यांच्यामध्ये भांडण. त्यावेळेला त्या व्यक्तीने सांगितलं की हे ज्या भाषेमध्ये भांडण करत होते किंवा यांचा वाद जो ज्या भाषेमध्ये झाला ती भाषा मला येत नाही, अवगत नाही, त्यामुळे हे काय म्हणाले किंवा काय नेमकं यांचं झालंय मला काही कळत नाही. परंतु एक मी करू शकतो. काय करू शकता? हा पुरुष काय बोलला आणि ही स्त्री काय बोलली हे मात्र मी अगदी जसल्या तसं तुम्हाला सांगू शकतो. हे ऐकल्यानंतर न्यायालयाला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि सांगा म्हटल्यानंतर पुरुष काय बोलला होता ते त्यांनी जसल्या तसं अगदी सांगितलं आणि स्त्री काय बोलली होती हे देखील जसल्या तसं सांगितलं. परत हे काही घातलं नाही, कळालं नाही तरी सुद्धा ऐकलं, जे ऐकलंय ते जसल्या तसं त्यांना सांगता आलं. पुढे असा इतिहास आहे की काही दुष्ट व्यक्तींनी त्यांच्या बुद्धिमत्तेचा हेवा वाटून त्यांना 6 महिनेपर्यंत उडीद खाण्याकरता दिले आणि त्या उडीद खाण्यामुळे त्यांची बुद्धी जी आहे ती क्षीण झाली. नियम असा सांगितला जातो की उडदांमुळे शरीर आरोग्य सुदृढ होतं परंतु बुद्धिमत्ता मात्र क्षीण होत असते. असो, सांगण्याचं तात्पर्य काय आहे की ही योग स्थिती दिवसवान सूर्याने सर्व मनुप्रती निरूपिली किंवा निरूपिली बरवी मनुप्रती हे 2 पद आपण पाहिले तर जसल्या तसं सांगणं हे सूर्याला जमलं. मग त्या सूर्याने मनूने काय केलं? मनूने आपण आचवणी चांग शिकविली मग इक्ष्वाकुते. त्या मनूने ऐकलेल्या योगाचं व्यवस्थित अनुष्ठान केलं आणि नंतर हाच कर्मयोग ज्ञानयोग इक्ष्वाकुला त्याचा उपदेश केला. अशी ही जुनी परंपरा चालतलेली आहे. बघ आता या 3ऱ्या ओळीमध्ये ही एक महत्वाची बाब आहे की बरेच जण ऐकतात पण ऐकून मात्र सोडून देतात. एक थोडासा मी एक सामान्य रीतीने विचार मांडतो की खरं बोलावं, खोटं बोलू नये असं आपण नेहमी सांगतो, नेहमी ऐकतो, किंबहुना सर्वांना प्राय हा उपदेश केला जातो. परंतु उपदेश करणारा देखील किती खरा बोलतो हा देखील एक विचाराचा विषय आहे. किंबहुना आपण सांगतो, ऐकतो, परंतु तदनुकूल त्याप्रमाणे आचरण मात्र आपल्याकडनं घडत नाही, ही मोठी बाब आहे. परंतु मनूने मात्र तसं केलं नाही. सूर्यनारायणाकडनं ऐकल्यानंतर मनूने या योगाचं अनुष्ठान केलं. मनूने आपण आचरूनच चांग व्यवस्थित रीतीने आचरण केलं आणि मग तो योग जो आहे तो इक्ष्वाकुला शिकवला. असा आहे, अनुभवातून शिकवलेला आहे. स्वतः त्याचं आचरण केलं
आणि नंतर दुसऱ्याकडनं आचरण करून घेतलं, यालाच खरं आचार्य असं म्हटलं गेलेलं आहे. परंपरा ऐसी पार्था पुरातन विस्तार जाण असे येथे. कर्म व ज्ञानयोगाची परंपरा पुरातन काळापासून चालत आलेली आहे. मग एवं परंपरा प्राप्त इमं राजर्षयो विदुः स काले नेह महता योगो नष्ट परंतप. याप्रमाणे परंपरेने प्राप्त झालेल्या या योगाला राजर्षी म्हणजे क्षत्रियातील जे तत्वद्रष्टे जाणत होते. पण हे परंतपा अर्जुना, मध्यंतरी पुष्कळ काळ गेल्या कारणाने या लोकामध्ये म्हणजे मृत्यू लोकामध्ये हा जो योग आहे हा संप्रदाय रहित झाला. म्हणजे काय झालं की क्षत्रिय परंपरेने प्राप्त झालेला हा जो योग आहे, म्हणजे क्षत्रिय पित्याने आपल्या पुत्राला तो योग सांगायचा, त्याने आपल्या पुत्राला सांगायचा, अशी जी काही योगाची परंपरा चाललेली होती ती तुटली म्हणजे नष्ट झाली. आणि यामुळे हा जो योग आहे हा विच्छिन्न संप्रदाय झाला. तो स्वरूपात हा नष्ट झाला नाही, तर त्याचा पिता पुत्र संप्रदाय किंवा गुरु शिष्य संप्रदाय तो विच्छिन्न झाला. कारण जर तो पूर्णतः नष्ट झाला असता तर भीष्माचार्यांसारखे ज्ञानी क्षत्रिय दिसते नसते, परंतु ते दिसतात याचा अर्थ मध्ये कुठेतरी लुप्त झाला होता. याविषयी बोलतात मग आणि काही या योगाचे राजर्षी झाले जाणते, पण तेथून आता सांप्रती नेणीचे कोणी जाणीला आणि पुढे राजर्षींनी परिनेणे कोणी आता ह्याचे की हा जो योग आहे इक्ष्वाकूच्या नंतर आणखी राजर्षी या योगाला जाणणारे होऊन गेले. पण तेव्हापासून आजच्या काळापर्यंत मग या योगाला प्रायः कोणी जाणत नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आता इथे राजर्षी असं एक शब्द आलेला आहे, तो फार महत्वाचा आहे. राजर्षी म्हणजे कोण? भागवतामध्ये परीक्षित राजा करता राजर्षी असा शब्द वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याकडे एकंदरीत सप्तर्षी ही संज्ञा आहे की नाही? 7 ऋषी. सप्तर्षी म्हणजे काय? 7 ऋषी, बरोबर, मान्य अगदी. पण सप्तर्षी म्हणजे केवळ 7 ऋषी असं नाही, तर सप्तर्षी ही एक संज्ञा आहे, म्हणजे 7 प्रकारचे ऋषी असा त्याचा खरा मूळ असलेला अर्थ आहे. कोणते कोणते ते ऋषी आहेत? तर ब्रह्मर्षी आहेत, देवर्षी, महर्षी, परमर्षी, कांडर्षी, सुतर्षी आणि राजर्षी असे एकंदरीत 7 प्रकार आहेत. मग यामध्ये ब्रह्मर्षी कोण आहेत? तर वसिष्ठ हे ब्रह्मर्षी आहेत. यांची लक्षणं सुद्धा शास्त्रकाराने दिलेली आहे. ब्रह्मर्षी कुणाला म्हणावं, राजर्षी कुणाला म्हणावं, हे सगळी लक्षणं दिलेली आहेत. आपल्याला पुढे 9व्या अध्यायामध्ये पुन्हा हा विषय एकदा येणार, त्यावेळेला मी लक्षणांचा विचार सांगेन. वसिष्ठ हे ब्रह्मर्षी आहेत. त्यानंतर दुसरा प्रकार आहे देवर्षी, नारदांना देवर्षी म्हणतात. तिसरा प्रकार आहे महर्षी, व्यासांना महर्षी व्यास असं म्हटलं गेलेलं आहे. भेल इत्यादी ऋषी जे आहेत त्यांना परमर्षी असं म्हटलं गेलेलं आहे. जैमिनी, सुमंतू इत्यादी जे आहेत त्यांना कांडर्षी म्हणतात. सुश्रुत इत्यादी जे आहेत त्यांना श्रुतर्षी म्हणतात. आणि ऋतुपर्ण, परीक्षित, नल, युधिष्ठिर इत्यादी जे आहेत त्यांना राजर्षी असं म्हटलं गेलेलं आहे, की जे क्षत्रिय कुलामध्ये जन्माला येऊन ज्याने कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग उभयांचं सेवन केलं आणि ब्रह्मत्वाला जे प्राप्त झालेले आहेत, क्रांतदर्शी महात्मा म्हणून ज्यांची गणना झालेली आहे त्यांना राजर्षी असं म्हणतात. मग असे राजर्षी कोण होते? तर याचा विचार करत असताना मिथिलेला जनक राजा जे आहेत तर हे राजर्षी मानले गेलेले आहेत. या जनक राजांच्या कुळामध्ये तब्बल 21 महात्मे जे आहेत ते विदेह होऊन गेलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला एक संज्ञा होती, उपाधी होती, विदेह. विदेह जनक म्हटलं जातं. त्या विदेहाचीच एक कन्या असल्यामुळे जानकी मातेला, सीतेला वैदेही असं सुद्धा म्हटलं जातं. या जनकांनंतर मग या योगाला जाणणारे जे आहेत हे फार कमी झाले.
थोडासा जर आपण विचार केला तर अर्जुन आणि जनक राजा यांच्यामध्ये साधारणतः या 2000 वर्षांचं अंतर आपल्याला पाहायला मिळतं. पण हे जनक राजा म्हणजे रामरायांचे असलेले जे श्वशूर आहेत तेच असं नाही, त्या वंशामध्ये जे आहेत त्या प्रत्येकाला जनक आणि विरेह ही संज्ञा प्राप्त झालेली होती. असो, मग आता प्रश्न असा निर्माण होतो की इक्ष्वाकू नंतर या योगाला जाणणारे कोणी का राहिले नाही? तर त्याचं कारण सांगतात, जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. विषयांचे ठाई प्रीती अनिवार्य वाढली साचार प्राणी यांची ठेवीती आसक्ती देहित म्हणून गेले विसरून आत्मबोध. हा योग नष्ट होण्याचं कारण काय असेल तर सर्व प्राण्यांचा विषयांवर भर आणि देहावरच अतिशय प्रेम या दोन कारणांमुळे सर्व समाजाला प्रजेला शुद्ध आत्मज्ञानाचा विसर पडला. काय काय झालं? पहिली गोष्ट सांगितलेली आहे की जे प्राणी या कामी भरू प्राणी शब्दाचा अर्थ काय करायचा? फक्त म्हणजे आता अन्य ठिकाणी प्राणी शब्दाचा अर्थ पशु पक्षी इत्यादी असा होतो, परंतु प्रस्तुत प्रसंगामध्ये प्राणी शब्दाचा अर्थ पशु पक्षी इतरिकां असा नाही न करता केवळ मनुष्य प्राणी असा करायचा आहे. का? तर शास्त्राधिकांचं विधान, नीती नियम, सरकारी कायदे हे सर्व फक्त माणसाकरताच आहेत, कोणत्याही पशु पक्ष्याकरता नाही आहेत. कुठेतरी असं आहे काय की अमुक गुन्हा केला तर अमुक पशुवरती ही केस केली जाईल, नाही आहे. हे सर्व नियम जे आहेत हे कुणाकरता आहेत? ते केवळ मनुष्याकरता आहेत. म्हणून असं याची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. विचारचं स्वातंत्र्य, कर्माची स्वायत्तता ही परमात्म्याने ही केवळ मनुष्य देहाच्या ठिकाणी दिलेली असल्यामुळे या ठिकाणी प्राणी शब्दाचा अर्थ केवळ मनुष्य असा करायचा आहे. ज्याच्या ठिकाणी विचार करण्याचं सामर्थ्य आहे असे जे प्राणी आहेत तो मनुष्य प्राणी. त्याच्या ठिकाणी काय झालं? कामी भरू. त्या मनुष्य प्राण्याच्या ठिकाणी काम म्हणजे आसक्ती, भोगेच्छा, वासना, विषयोपभोग हे मला प्राप्त व्हावेत अशा प्रकारची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. अहंकार चिदात्मानव एकीकृत्या विवेकतः इदम मे स्यात् इदम मे स्यात् इति इच्छा कामशब्दितः. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी कामशब्दाची व्याख्या केलेली आहे की अविवेकाने अहंकार आणि चिदात्मा यांचं ऐक्य करून म्हणजेच देहालंगा अहंकारामुळे हे मला असावं, याची मला प्राप्ती व्हावी अशी जी इच्छा असते त्या विषय इच्छांना काम असं म्हटलं जातं. या कामाला दुसरं नाव काय दिलेलं आहे? अभिलाषा. अभिलाषा असं दिलेलं आहे. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की काम असावा की नसावा हो? कारण की काम जर नसेल, इच्छा जर नसेल, अभिलाषा जर नसेल, प्रपंच सोडून द्या पण परमार्थ कदाचित घडणार नाही. कारण की मी अभंग ज्ञानेश्वरी ऐकावी, मी पारायण करावं अशी इच्छा जर अंतःकरणात निर्माण झाली तरच मनुष्य त्या कार्यामध्ये प्रवृत्त होऊ शकेल की नाही. म्हणजे कार्यप्रवृत्ती करता इच्छा ही महत्वाची आहे की नाही. आणि इच्छेला जर काम म्हणते गेलेलं असेल तर काम असावा की नसावा, तर आपल्याला उत्तर देता येईल की काम असला पाहिजे. वस्तुतः कामाच्या विषयी जो काही शास्त्रकारांनी निषेध व्यक्त केलेला आहे तो निषिद्ध कामाचा विषय व्यक्त केलेला आहे. शुद्ध काम तर भगवंताची विभूती आहे. आपल्याला 10व्या अध्यायामध्ये येणार आहे, धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, की धर्माचा अविरोधी असं असलेला काम म्हणजे माझं स्वरूप आहे. तर काम जो आहे हा जीवन व्यवस्थित चालावं याच्याकरता म्हणून शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. जर काम हा फक्त बाधकच असता तर 4 पुरुषार्थांमध्ये काम पुरुषार्थाला स्थान दिलं असतं काय? काम पुरुषार्थाचं शास्त्राने वर्णन केलं असतं काय?
पण ज्या अर्थी काम पुरुषार्थाचं वर्णन आहे त्या अर्थी काम हा सुद्धा आपल्या जीवनाकरता अपेक्षित आहे. फक्त जो आहे तो काम विषय उपभोगा करता नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमासी स्थान कुपी गुहा या तुकोबा यांच्या उक्तीप्रमाणे निर्वाहापुरता असलेला काम जो आहे तो साधक आहे, तो बाधक नाहीये. परंतु मानवी जीवनामध्ये काय घडलेलं आहे की निर्वाहापुरता कामशील न राहता तो अतिरेकी काम निर्माण झाला. भरू पुढे शब्द वापरलेला आहे. भरू शब्दाचा अर्थ आहे आधिक्य, आवड, आसक्ती, ओढा. या कामाच्या विषयी अधिक ओढा निर्माण झाला आणि यामुळे काय झालं, कामाधीन झाला जीव, विषय ओढे भुलले जीव. आता यांची कोण करील केव, किंवा स्त्री पुत्राधिकी राहिला आदर, विषयी पिढी भर अतिशय. आणि अशी अतिशय आसक्ती अंतःकरणात निर्माण झाल्यामुळे रगड पैसा कमवावा, यथेच चैन करावी, हेच त्यांचं ध्येय बनलं. परिणाम स्वरूपामध्ये स्वधर्माचं आचरण बाजूला झालं, देवधर्म फांदी पहिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे, अशी स्थिती निर्माण झाली. किंबहुना एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये असं म्हटलंय, स्त्री कामे अतिकामुक, मिथुना परते नाही सुख, येणे भ्रमे का मूर्ख, स्त्रिया आवश्यक उपासती, या परिमंद बुद्धी, कैसे संवाद ती शब्दी, मनुष्य जन्मे हेची सिद्धी, नाना भोग विधी भोगावे. म्हणजे त्यांचं ध्येय केवळ आपल्या देहाचं भरण पोषण असं होतं आणि यामुळे देहाची वरी आदरू या नासक्या सडक्या देहावरतीच त्यांचा विशेष आदर म्हणजे प्रेम जळतं. आणि यामुळे काय होतं, मनोनी पडीला विसरू आत्मबोधाचा. म्हणून आत्मदेहाच्या ठिकाणी आत्मबोध जो आहे, मी कोण आहे याचा विसर पडतो. मग तो देहालाच आत्मा म्हणायला लागतो. पुढे असं म्हटलेलं आहे, जे बहुता एका अवांतरू, अहंकाराचा भूत संचारू, दाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा, त्यावेळी नियमाचे वस्त्र नाठवे. ज्या वेळेला असा आत्मबोधाचा विसर पडतो त्यावेळेला यम नियम वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला पडतात, त्याला काहीही आठवत नाही. असा हा अन्योन्याध्यास त्या ठिकाणी व्यक्त केला गेलेला आहे. पुढे सांगतात, आव्हाडली या आस्था बुद्धी, विषय सुखते परमावधी, जीवू तैसा उपाधी आवडे लोका. म्हणजे आता काय झालं याच्या अगोदर की सर्व प्राण्यांना विषयावर भर आणि देहावरच अतिशय प्रेम निर्माण झालं. याचा परिणाम काय झाला की आत्मबोधाचा विसर पडला. मग पुढे सांगतात बुद्धीचा परिणाम झाला ना हा, इच्छा आणि ज्ञान. आव्हाडली आस्था बुद्धी म्हणजे काय आहे, देखे आस्था बुद्धी गेली आळवाटे. आव्हाटली या शब्दाचा अर्थ स्वामीजींनी सोपा करून सांगितला की जी आस्था बुद्धी म्हणजे श्रद्धायुक्त बुद्धी, आस्तिक्य बुद्धी, कळकळ असणारी बुद्धी किंवा निष्ठावान बुद्धी जी आहे ती आव्हाटलीया म्हणजे आडमार्गाला गेल्यानंतर सार्थकते वाटते भोग सुखी. विषय सुखची परमावधी, विषय सुख ही परमावधी आहे असं त्याला वाटतं आणि जीवू तैसा उपाधी आवडे लोका. मग विषय सुख ज्यावेळेला श्रेष्ठतेची मर्यादा आहे असं वाटू लागतं त्यावेळेला जीवाप्रमाणे जीवाची देहादी उपाधी हीच लोकांना आवडू लागते आणि त्यामुळे हा जो योग आहे हा संप्रदाय रहित झाला. बघा उदाहरण दिलेलं आहे की जवळ तुझे रूप नोहे दिठी, तव जगाची संसारिक गोमटे. जोपर्यंत देवाचं रूप पाहायला मिळत नाही तोपर्यंत संसारामध्ये सर्व रममान होत असतात. आणि अशी भ्रांत झालेले पुरुष आहे त्यांची स्थिती कशी असते तर आई प्रश्न चुकलेल्या कासवीच्या पिलाप्रमाणे त्यांची स्थिती असते. बघा आपण मनुष्याचं पोट आणि कासवीचं पिल्लू यामध्ये काही अंतर आहे की? मनुष्याचं मानवी बालक जे आहे
ते पोट भरण्याकरता आईचं पयःपान करते, स्तनपान करते. परंतु कासव मात्र जे आहे ते कासवाचं पिल्लू आपलं पोट भरण्याकरता कासवीन जी आहे सस्तन नसल्यामुळे केवळ दृष्टादृष्ट झाली की त्याचं पोट भरत असतं. कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी, दुधा नाही भेटी अंगसंग, किंवा कुर्मीची या पिलिया दिठी पाना ये धनंजया. परंतु त्या आईची आणि त्या पिलाची जर चुकामुकी झाली आणि मग त्याला जर भूक लागली, मग ते ज्याप्रमाणे चिखलच खातं. जेवी कुर्मीची या पिलिया चक्षुरमृदे तृप्तिदया, त्याची मातेशी चुकलिया मग भुकेलिया करदम सेवी. एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे भ्रांत जीव ज्या वेळेला आत्मसुखाला आसवतो त्यावेळेला ते विषय सुखरूपी करदमच सेवन करत राहतात. तेवी खुंटलिया आनंद अभिव्यक्ती, जीवासी वाढे विषयासक्ती, कामिनी कामा पंगिस्त होती, चिंता चित्ती विषयांची. किंबहुना ज्याप्रमाणे आपल्या मालका चुकलेलं कुत्र्याचं पिल्लू जो समोर मनुष्य येईल तो आपला मालकच आहे असं समजून त्याला चाटू लागतं, त्याप्रमाणे भ्रांत जीव जो आहे हा कोणताही विषय समोर आला की त्याला कवटाळतात आणि मग तेच त्याचं परमध्येय बनतं. बरं, विषयाला तरी का कवटाळतो? त्याला असं वाटतं की या विषयातून का होईना परंतु आपल्याला जे अपेक्षित आहे ते आत्मसुख मिळेल. काय आहे? जीव जो आहे हा मुळामध्ये सुखरूप आहे आणि त्यामुळे सुख प्राप्त व्हावं ही जीवाची असलेली स्वाभाविक प्रवृत्ती आहे. अहम अस्मि सदाभामी कदाचिन्न अहम अप्रियः. मुळात जो हा सुखरूप असल्यामुळे तो दुःखामध्ये रममाण होत नाही. त्याला स्वतःची मूळ प्रकृती असलेलं जे सुख आहे ते प्राप्त व्हावं असं वाटतं, परंतु ते प्राप्त होणारं जे सुख आहे ते कुठे मिळेल हे त्याला कळत नाही, त्यामुळे त्याची मोठी अडचण होते. वस्तुतः त्याला आत्मसुखच पाहिजे, त्याला विषय सुख नकोच आहे, परंतु ते आत्मसुख कुठे मिळेल हे माहिती नसल्यामुळे त्या आत्मसुखाचा शोध तो या विषयांमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. मग तो विचार करतो शेती घेतल्याने तरी सुख वाटेल, पत्नी केल्याने तरी सुख वाटेल, पुत्र प्राप्त झाल्याने तरी सुख वाटेल, परंतु सुखाचे जे जे काही उपाय करतो ते उपाय अधिकच त्याला अपायामध्ये गुंतवणारे ठरतात. अशी स्थिती आहे. म्हणून त्याला भ्रांतासी कामो विषयावरी असं म्हटलं गेलेलं आहे. कारण की हे केव्हा होतं? आवाटली आस्था बुद्धी, आस्था निष्ठावान बुद्धी जी आहे ती ज्या वेळेला आड मार्गाला जाते त्यावेळेला. नाही तर एरवी तरी खवणीयांच्या गावी आटा उभे काय करावी, सांगे जात्यंधा रवी काय आथी. स्वामी म्हणतात जे का दिगंबर तयांची या गावी कायची करावी उंची वस्त्रे. सर्व काळ विवस्त्र राहणाऱ्यांच्या गावी उंची वस्त्रे काय करावीत, किंवा जन्म झाला सूर्य काय करणार? बघा, यामध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे जैनपंथी नग्नयती, ज्यांना क्षपणक म्हटलं जातं. या क्षपणकांमध्ये दोन प्रकार आहेत, एक श्वेतांबर आणि दुसरे दिगंबर. शरीरावर पांढरं वस्त्र परिधान करणारे जे आहेत त्यांना श्वेतांबर म्हणतात आणि दिगंबर स्थितीत राहणारे जे आहे, विवस्त्र स्थितीमध्ये राहणारे जे आहेत त्यांना दिगंबर असं म्हटलं जातं. मग अशा दिगंबर स्थितीमध्ये राहणाऱ्या जैन साधूंच्या म्हणजे क्षपणकांच्या गावामध्ये एखाद्याने उंची रेशमी वस्त्र विकण्याकरता ठेवली तर काही उपयोग होईल काय? कारण ते कधीही विकत घेणारच नाहीत. त्याप्रमाणे ज्यांना अध्यात्माची मुळीच ताण नाही त्यांना जरी ऐकायला बसा म्हटलं, आग्रह केला तरी ते बसणार नाहीत आणि जरी बसले तरी ते पिंगायला लागतील. त्याप्रमाणे जसं दुसरं उदाहरण देतात, जो जन्मांधा आहे त्याला सूर्याच्या प्रकाशाचा काय उपयोग? फार फार तर उन्हाचे चटके बसू लागल्यानंतर तो म्हणेल हो आता मध्यान्ह झाली असावी. हागा आंधळ्यांच्या गावी आपण ते प्रगटले रवी, तरी तीही ओतपलीची घ्यावी वाचून प्रकाशक कैसा. प्रकाश ग्रहण करण्याकरता जे डोळे लागतात तसे आत्मज्ञान ग्रहण करण्याकरता शुद्ध बुद्धी लागते.
आणि ती बुद्धीच जर बिघडलेली असेल, आडमार्गाला लागलेली असेल, तर त्या आत्मबोध कसा होईल? अवाढव्य असता बुद्धी, याच्याकरता म्हणून हा विषय चाललेला आहे. किंवा अजून माऊली त्याला दृष्टांत देतात, बहिरयांच्या आस्थानी कवन गीता ते मानी, की कोल्हे या चांदणी आवडी उपजे. किंवा बहिऱ्यांच्या सभे माझी जाण, कोण देई मान संगीताची. बहिऱ्यांच्या सभेमध्ये संगीताला कोण मान देईल? काय झालं, एक ठिकाणी बहिऱ्यांची सभा होती, सगळे बहिरे त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी गंधर्वाला किंवा तानसेनाला जरी गाणे करता आणून बसवलं तरी त्यांना त्यांचा काही उपयोग आहे काय? हा हो उठवणी आरेसा, आंधळ्या दाऊ बैसा, बहिर्या पुढे ऋषिकेशा गाणी व करा. बहिऱ्या पुढे कितीही जरी आलाप घेतले तर त्याचा काय उपयोग आहे? कोणता राग म्हटला, आलापचारी काय झाली, हे त्याला जसं उमजणं शक्य नाहीये, त्याप्रमाणे ज्याची बुद्धी शुद्ध नाहीये त्याला आत्मस्वरूपाचा बोध होणं शक्य नाहीये. आणखी उदाहरण देतात, ना तरी कोल्ह्याची चांदण्याची वेळ, कैसी आवडलं सांगे मग. कोल्ह्याला चंद्रप्रकाश आवडेल काय? आवडत नाही. त्या चांदण्याचा राग येतो. कारण चंद्रप्रकाशमध्ये त्याची कुल्ही कैसुरी होते, कारण उसामध्ये शिरून त्याचा फन्ना उडवायला त्याला सापडत नाही. मग ज्याप्रमाणे कोल्हा जो आहे त्याला चांदण्याची वेळ म्हणजे चांदणी रात्र आवडत नाही, त्याप्रमाणे ज्याची बुद्धी शुद्ध नाही त्याला पारमार्थिक विषय हा आवडत नाही. अजून उदाहरण देतात, नभी चंद्रोदय नाही झाला तोच, ज्याची असती दृष्टी रोपे, तया कावळ्याची चंद्राची ओळख, कैसी व्हावी दिख धनुर्धारा. चंद्रोदय होण्यापूर्वीच ज्याचे डोळे फुटतात, म्हणजे ज्याची दृष्टी जाते, ज्याच्या डोळ्याला दिसत नाही, ते कावळे चंद्राला कसे ओळखतील? बघा, चंद्राच्या संबंधाने इथे दोन दिलेत की नाही आता दृष्टांत. एक कुल्ह्याचा दृष्टांत दिला, तो देखील चंद्राच्या संबंधानेच दिला, आणि हा कावळ्याचा दिला, हा देखील चंद्राच्या दृष्टिकोनातून दिला, संबंधाने दिला. पण आता या दोन मध्ये मूळ एक अंतर आहे. काय अंतर आहे? कोल्ह्याला निदान चंद्र ओळखता तरी येतो, चंद्राची आल्हादकता त्याला पटत नाही, ही भाग निराळा, परंतु चंद्राला ओळखता येतो. परंतु कावळा जो आहे हा चंद्रोदयापूर्वीच आंधळा होतो, मग तो चंद्राला कसा ओळखेल? या दोन दृष्टांतांमध्ये काय निराळा भाव आहे? कोल्ह्याला चांदणं समजतं पण ते रुचत नाही, त्याप्रमाणे काहींना परमार्थ कळतो पण पटत नाही, आवडत नाही. आणि याच्या उलट कावळ्याला चांदणं दिसतच नाही, त्याप्रमाणे काही इतके जड बुद्धीचे असतात की त्यांना परमार्थ कळतच नव्हे. ज्या साधनांच्या द्वारा परमार्थ हस्तगत होतो त्या साधनांच्या विषयी अत्यंत बेफिकीर असतात, अशी स्थिती आहे. म्हणजे बुद्धी जर शुद्ध नसेल, जर अवाढव्य अवस्था बुद्धी अशी जर स्थिती असेल, तर मग त्याला हा आत्मबोध कसा होईल? होणार नाहीये. तैसी वैराग्याची शिवन देखील, जे विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराचे. आता हा योग जो काही का नष्ट झाला याची कारण आपण पाहत आहोत. पुढे सांगतात, तैसी वैराग्याची न देखती शिव, नेणती जे नाव विवेकाचे, सांग बरे मज सर्वेश्वराप्रती, कैसे ते पावती मती मंद. अर्जुना सांग, ज्यांनी वैराग्याची सीमा सुद्धा कधी पाहिली नाहीये. गंमत अशी आहे, वैराग्य मूर्ती म्हणून मिरवणारे तर भरपूर आहेत, माफ करा, मला कुणाविषयी निंदा करायची नाहीये, परंतु जोपर्यंत विषय समोर उपस्थित होत नाही तोपर्यंतच वैराग्याच्या गोष्टी. वैराग्य नव्हे सोपारे, मज बोलता नाही होते सोपे. वैराग्य हे फार अवघड गोष्ट आहे. मोठ्या मोठ्यांचं वैराग्य काही प्रसंगांमध्ये क्षणार्धामध्ये भंगल्या गेलेलं आहे. पण वैराग्य फार अवघड गोष्ट आहे. जोपर्यंत विषय सान्निध्य नाही
तोपर्यंत वैराग्यवान राहणं सोपं आहे, पण विषय सान्निध्य प्राप्त झाल्यानंतर वैराग्य टिकवणं हे फार अवघड आहे. असं आहे. गंमत सांगतो. गुरुदेवांनी एक दृष्टांत सांगितला होता. एका व्यक्तीचा मुलीचा विवाह झाला, मुलगी सासरी गेली आणि योगायोगाने 15-20 दिवसांनी व्याही घरी आले. म्हणजे जावयाचे वडील या व्याह्याकडे आले. ज्या दिवशी आले तो दिवस एकादशीचा होता. मुलीचे वडील कट्टर वारकरी होते. जीव गेला तरी चालेल, परंतु एकादशीला अन्न सेवन करणार नाहीत, निष्ठा त्यांची होती. आणि व्याही आले म्हटल्यानंतर त्यांनी त्यांचं स्वागत सत्कार वगैरे केला आणि झाल्यानंतर विचारलं, तुमची एकादशी की द्वादशी, म्हणजे तुमचा उपवास तुम्ही जेवण करणार? प्रश्न पडला ना. जावयाचे वडील आहेत, लग्न नुकतंच झालेलं आहे, नवीन आहेत. जर दुसरा कोणी असता तर सांगितलं असतं की वारकऱ्याचं घर आहे, एकादशी आहे, तुम्हाला जेवायला मिळणार नाही, फराळाचं भरपूर खा, उपवासाचं देतो. पण आता हे व्याही पडले त्यामुळे बोलता येईना. तर पुढच्या व्याह्याने सांगितलं की नाही, आम्ही काही एकादशी करत नाही, आमची द्वादशी. नावेलाच झाला. घरामध्ये येऊन सूचना दिली, एकादशीचंही करा, द्वादशीचंही करा, म्हणजे उपवासाचेही पदार्थ करा आणि भोजन हे जेवणाचेही पदार्थ करा, स्वयंपाक करा. ठीक आहे. काही कालावधीमध्ये स्वयंपाक तयार झाला आणि आवाज दिला गेला, सिद्धता आहे, पात्र वाढू काय? वाढा म्हणाले. आता व्याह्याच्या पंक्तीला बसलं पाहिजे म्हणून एका भिंतीला त्या व्याह्याचा पाठ, दुसऱ्या भिंतीला यांचा स्वतःचा पाठ, आणि ज्या वेळेला ताट आणलं महाराज, त्यावेळेला ज्याच्याकडे ज्याला एकादशी होती त्याच्या ताटामध्ये काही उपवासाचे पदार्थ, भगर, आमटी वगैरे काय असणारे उपवासाचं. काय आहे, हल्ली जो आपण उपवास करतो यामध्ये रोजच्या भोजनापेक्षा अधिक पदार्थ असतात, हा भाग निराळा. कदाचित मी असं म्हणेन, मी जुन्या काळाचा उपवास सांगतोय, जुना दृष्टांत सांगतोय. आणि पुढचे जे काही व्यक्ती होते, व्याही जे होते, त्यांच्या पात्राकडे पाहिल्यानंतर त्यांच्या पात्रामध्ये पंचपक्वान्न हे पाहिल्यानंतर या घर मालकाने प्रश्न विचारला, पंचांग नीट पाहिलंय ना? एकादशी एक आहे की दोन आहेत? आता मला प्रश्न विचारायचा आहे, एकादशी एक आहे की दोन आहे? हा प्रश्न का विचारावा वाटला? त्याचं कारण असं आहे की पुढे दिसणारं ते पंचपक्वान्नाचं ताट आहे. हे जर दिसलं नसतं तर काही वाटलं नसतं, पण आता पंचपक्वान्नाचं ताट दिसतंय म्हणून अंतःकरणामध्ये एक प्रश्न निर्माण झाला. अर्थ काय कळाला? विषय सान्निध्य नसेल तर वैराग्य टिकवणं सोपं आहे, पण विषय सान्निध्यामध्ये वैराग्य टिकवणं फार अवघड आहे. विरक्त शिरोमणी म्हणून मिरवलं जाता, परंतु ज्या वेळेला विषय समोर येतात ते विषय असे आहेत, जगती जयिनो यस्य विशिकाः, जगावरती विजय मिळवणारे आहेत. अनेकांना याचा धोका झालेला आहे. यामुळे असे जे आहेत की वैराग्याची वेश सीमा सुद्धा ज्यांनी पाहिलेली नाही, वैराग्याची हद्द ज्यांनी पाहिली नाही, मर्यादा ज्यांनी पाहिलेली नाही. वैराग्य काय आहे? योगशास्त्राने दोन प्रकारचे वैराग्य सांगितलेले आहेत, परवैराग्य आणि अपरवैराग्य. परम पुरुष ख्यातेर गुण वैतृष्ण्यम, पुरुष ख्याती झाल्यामुळे गुणांच्या विषयी वितृष्णा निर्माण होणं, याला परवैराग्य असं म्हटलेलं आहे. आणि अपर म्हणजे अलीकडचं वैराग्य कोणतं आहे तर त्याविषयी योगशास्त्राने चिंतन दिलेलं आहे. दृष्टानुश्राविक विषय वितृष्ण ते वशीकार संज्ञा वैराग्यम. जे दृष्ट पदार्थ आहेत किंवा जे अनुश्राविक पदार्थ आहेत यांच्या विषयी वितृष्ण असणं म्हणजे खरं वैराग्य. अर्थ काय आहे? पदार्थामध्ये दोन प्रकार आहे बघा. एक पदार्थ असतो दृष्ट आणि दुसरा पदार्थ आहे अनुश्राविक. दृष्ट पदार्थ म्हणजे काय? आपल्याला डोळ्यांनी दिसणारा, आपल्या इंद्रिय गोचर होणारा जो पदार्थ आहे त्याला दृष्ट पदार्थ असं म्हणतात.
या मृत्यू लोकातले जेवढे काही भोग आहेत ते सगळे भोग दृष्ट पदार्थामध्ये मोडले जातात. परंतु स्वर्गाचा जर आपण विचार केला तर स्वर्ग दृष्ट की अदृष्ट? स्वर्ग हा अदृष्ट आहे. म्हणून आपण व्यवहारामध्ये म्हणतो मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. म्हणजे स्वर्ग हा पाहण्याचा विषय नाही, आपल्याला दिसत नाही, पण स्वर्ग ऐकून आहोत. मग ऐकण्याचा जो विषय आहे त्याला अनुश्राविक असं म्हटलं जातं. मग असे दृष्ट आणि अनुश्राविक जेवढे काही पदार्थ असतात त्या सगळे पदार्थ प्राप्त झालेले असतानाही त्या पदार्थांचा भोग घेण्याची अंतःकरणामध्ये इच्छा नसणं याला वैराग्य असं म्हणतात. फार अवघड गोष्ट आहे ही. आपल्याला अनुकूल पदार्थ दिसला तर माणसाच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होते की नाही हा पदार्थ आपल्याला मिळाला, प्राप्त झाला तर बरं होईल. दृष्ट पदार्थांमध्येच आपण अडकून जातो. बरं, यामध्ये पुन्हा पुढची गंमत सांगतो. बऱ्याच जणांना पदार्थ मिळतच नाही. काही जण असे असतात पदार्थ मिळतो, भोग मिळतो, परंतु भोग भोगण्याचं सामर्थ्य नसतं, भोग भोगण्याची बुद्धी नसते, अकल नसते. परंतु काही असे आहेत की भोगही प्राप्त होतो, भोग भोगण्याची बुद्धीही असते, भोग भोगण्याचं सामर्थ्यही असतं, आणि एवढं सर्व असूनही ते भोग न भोगणे ते सुद्धा अनिच्छेय नाही, विचारपूर्वक त्या भोगांचा त्याग करणे, त्या भोगांना भोगण्याची इच्छाच निर्माण न होणे, असं जर झालं तर त्याला वैराग्य असं म्हणावं लागतं. मग बघा, असं वैराग्य का अवघड आहे. शुकाचार्यांचा जर आपण विचार केला तर शुकाचार्यांचं वैराग्य असं होतं. शुकाचार्यांकडे स्वर्गीय अप्सरा रंभा ती स्वतःहून आलेली होती. शुकाचार्य रंभेकडे गेले नव्हते, शुकाचार्यांकडे रंभा स्वतःहून आली. पण तरी सुद्धा शुकाचार्यांच्या अंतःकरणामध्ये तिच्याविषयी आसक्ती निर्माण झाली नाही. नव्हे रंभेने शुकाचार्यांकडे स्वतः प्रस्ताव दिला, तौ एही विवाहा वहे सहरे तो धा वहे प्रजाम प्रजनया वहे पुत्रान विंद्या वहे भून. या शुकाचार्य आपण दोघं विवाह करू आणि उत्तम संसार करू. शुकाचार्याने सांगितलं नाही. त्या रंभेने विचारलं होतं आपण का नाही म्हणतात. शुकाचार्य सांगतात, तू ज्या देहाच्या विषयी मला प्रलोभन देते तो देह आतून बाहेरून कसा आहे मला सगळं माहिती आहे. हा देह नाशिवंत मळमूत्रांचा बांधा, वरी चर्म घातलेले कृमी कीटकांचा सांधा, रौरव दुर्गंधी अमंगळ इता बांधा. ते सर्व देहाचं स्वरूप जे आहे ते मला कळतं, माहिती आहे, मला अनुभव आहे, 12 वर्ष अनुभव आहे. त्यावेळेला त्या रंभेने सांगितलं, शुकाचार्य मी मान्य करते की तुम्हाला 12 वर्षांचा अनुभव आहे, परंतु तुम्ही ज्या देहाच्या आश्रयाने 12 वर्ष राहिलात तो देह जो आहे तो पांचभौतिक देह होता. त्यामुळे त्याच्या ठिकाणी दुर्गंधी इत्यादी अनेक गोष्टी मळ वगैरे असणं शक्य आहे. परंतु माझा जो देह आहे हा एक अप्सरेचा देह आहे, त्यामुळे या ठिकाणी पांचभौतिकता नाही, त्या ठिकाणी अशी दुर्गंधी नाही. खोटं वाटत असेल तर तुम्हाला दाखवते म्हणे. आणि म्हणून त्या रंभेने आपलं पोट फाडल्याचं वर्णन आहे. त्या पोटामधनं कोणताही दुर्गंधीयुक्त पदार्थ बाहेर पडला नाही, सुगंधच सुगंध पसरला. त्यावेळेला शुकाचार्यांनी हात जोडले आणि सांगितलं, आई उशीर झाला. जर मला माहिती असतं की तुझ्या उदरामध्ये इतकं चांगलं सुख आहे तर त्या पिंगला मातेच्या उदरी 12 वर्ष राहण्याच्या ऐवजी तुझ्याच उदरामध्ये मी 12 वर्ष राहिलो असतो. बघा, स्वतः प्राप्त झालेली रंभा, परंतु शुकाचार्य मात्र त्यांच्या अंतःकरणामध्ये तिच्याविषयी आसक्ती निर्माण होत नाही. जगद्गुरु श्री तुकोबारायांचा विचार करा, एकांतामध्ये प्राप्त झालेली स्त्री, परंतु तुकोबाई हात जोडतात, जाईवो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे. ही जी स्थिती आहे या स्थितीला वैराग्य असं म्हणायचंय. मला विचारायचंय, असं वैराग्य किती जणांच्या ठिकाणी आहे? फार अवघड आहे. हा फक्त एकच विषयाचा विषय आपण बोलतो आहे, धन या विषयाविषयी बोला. जर आपल्याला सन्मार्गाने धन प्राप्त होत असेल तर मनुष्य कुमार्गाने धन प्राप्त करू इच्छितो की नाही? एखाद्या ठिकाणी जर कदाचित लाख रुपये पडलेले असतील, कुणीही त्याचा वारसदार नसेल, तर त्या ठिकाणी आपल्याला ते धन घेण्याची इच्छा निर्माण होते की नाही? कदाचित आपण भीतीपुटी घेतलं नाही तरी मनामध्ये एक वेळेला का होईना असा कदाचित प्रश्न निर्माण होऊ शकतो की नाही, की घेतले असते तर काय बिघडलं असतं? अर्थ काय झाला?
इच्छा निर्माण झाली रे झाली, वैराग्य संपलं. वैराग्य त्या ठिकाणी परिसमाप्त झालं. म्हणून आपण वैराग्याची मर्यादा सुद्धा पाहिलेली नाहीये. जे वैराग्याची मर्यादा सुद्धा पाहत नाहीत, विवेकाची भाषा नेणती, विवेकाची भाषा सुद्धा ज्यांना माहिती नाहीये, नेणती जे नाव विवेकाचे असे जे आहेत, या अशांना माझी प्राप्ती कशी होईल सांग बरे मज सर्वेश्वराप्रती, कैसे ते पार्वती मतिमंद. पण आता भगवानच म्हणतात असे जे काही मला प्राप्त होत नाही. पण अर्जुना तुला खरं सांगू काय, हे असं अज्ञान कसं वाढलं हे मला सुद्धा कळत नाही म्हणे. भगवान बोलतात, कैसा नेणो मोह वाढी नला, तेने बहुतेक काळ व्यर्थ गेला, म्हणून हा युग लोपाला लोकी आहे. कैसा नेणो कैसा मोह वाढला संपर्क, तेने गेला व्यर्थ दीर्घ काळ, म्हणून हा योग सर्वथा या लोकी लोकला विलोकी धनंजया. भगवान म्हणतात की अनित्य, अशुद्ध, दुःखमय अशा देहादी अनात्म वस्तूंच्या ठिकाणी नित्य, शुद्ध, सुखमयाने आत्मा अशी बुद्धी ठेवणं, यालाच अविद्या किंवा मोह असं म्हणतात. म्हणजे मोहाचं लक्षण काय आहे, थोडक्यात मोहाचं लक्षण जर आपल्याला सांगायचं असेल तर आपल्याला असं सांगता येईल, जे जसं नाही ते तसं मानणे, उलट मानणे, हेच मोहाचं असलेलं लक्षण आहे. असा मोह वाढला म्हणजे देहासक्ती आणि विषयासक्ती ही वाढली, आत्मबोधाविषयी आस्था बुद्धी नष्ट झाली, देहादी प्रपंच हा प्राणादिकांपेक्षाही अधिक प्रिय वाटू लागला आणि परमात्म्याचा संपूर्णतः विसर पडला. असा जो काही मोह आहे, विशाल मोह आहे, हा इतका कसा काय वाढला काही कळत नाही म्हणे, समजलंच नाही म्हणे. किंबहुना या ईश्वरी मायेची मोहशक्ती एवढी दांडगी आहे की ती जीवांना केव्हा, कशी, कोणत्या मोहात पडेल ती शाश्वतीच देता येत नाही. माहेश्वरी तू या माया, या तस्या निर्माण शक्तीवर विद्यते मोहशक्तीश्च जीव मोहयत्यसौ. भगवंताची माया शक्ती जी आहे ती याप्रमाणे मोहित करणारी आहे. भले भले मी म्हणणारे सुद्धा कसे मोहित होतात कळत नाही, ही परिस्थिती आहे. आणि यामुळे काय झालं, या माया शक्तीमुळे कदाचित हा जो वाढलेला मोह आहे, म्हणजे देहादी दिकांविषयी, प्रपंचाविषयी जो आदर वाढला, जी आसक्ती वाढली, आणि त्यामुळे जो भगवंताचा परमार्थाचा विसर पडला, यामध्ये बहुतेक काळ व्यर्थ गेला. बराच काळ जो आहे तो फुकट गेला, विनाकारण गेला. आणि यामुळे काय झालं की हा जो योग आहे हा लोपला, म्हणजे लुप्त झाला. हा योग या ठिकाणी लुप्त झाला. म्हणजे बघा, पहिले काय सांगितलं की हा योग पूर्वी मी सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, मनूने इक्ष्वाकुला सांगितला. अशा पद्धतीने हा योग परंपरेने अनेक राजर्षींना प्राप्त झाला. परंतु हल्ली अलीकडे मात्र हा योग जो आहे हा लुप्त झाला. आणि का लुप्त झाला त्याचंही कारण भगवंताने इथपर्यंत सांगितलं. असे दोन मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी पूर्ण झाले. आता तिसऱ्या श्लोकामध्ये पुढे सांगतात, स एवायम मया तिद्य योग उक्त पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेती रहस्यम हेतदुत्तमम. अर्जुना, तोच असा लुप्त झालेला जो योग आहे, म्हणजे कर्मयोग आणि ज्ञानयोग, तो मी आज तुला सांगितला. आणि का सांगितला तर तू माझा भक्त आहेस आणि मित्र आहेस, म्हणून तुला हे उत्तम रहस्य मी सांगितलंय. म्हणजे याच्यातून भगवान काय व्यक्त करत आहेत की अर्जुना, मी तुला हे नवीन काहीतरी सांगितलंय असं वाटू देऊ नको. नाही तर अर्जुनाच्या मनामध्ये ही शंका निर्माण होण्याची संभावना होती की आपण युद्धाकरता प्रवृत्त व्हावं, या करता म्हणून हा बाबा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपल्या मनाचं काहीतरी मला सांगतायत आणि काही का होईना करून मला या युद्धाकरता प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु भगवान मात्र सांगतायत की नाही नाही नाही, मी माझ्या मनाचं काहीही सांगत नाही, नवीन काही सांगत नाहीये, तर जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे
जो प्राचीन पुरातन असा असलेला जो हा एक विचार आहे, तोच विचार मी तुझ्या समोर व्यक्त केलेला आहे. बघा आता एक शब्द चांगला सुचला. महाराज तुमचा माईक बंद केलाय कोणीतरी. माईक ऑन करा महाराज. आहे त्यांनी कानात घेतलंय. महाराज माईक माईक ऑन करा. त्यांचा माईक बंद आहे, त्यांना ऐकू कसं जाईल? फोन केला तर चालतोय ना त्याला, फोन नंबर असेल तर फोन करावा लागेल. फोन करू दे. हे तिथे हे झालं दिसत नाही. आपला पण माईक बंद आहे ना, पण ऐकायला येते आपल्याला, त्यांना ऐकायला जाऊ शकतं. त्यांना जर रिमूव्ह केलं तर लक्षात येईल त्यांच्या, परत जॉईन करतील ते. लिहून कसं देणार? रिमूव्ह करता येते तुम्हाला, ऍडमिन आहात तुम्ही ना, तुम्ही करू शकता. काय तुम्ही त्यांना रिमूव्ह म्हणजे काढायचं, बंद करायचं त्यांचं हे, आणि मग पुन्हा ते जॉईन करतील, त्यांच्या लक्षात येईल बाहेर गेलो आपण ते. हा रिमूव्ह करू होय. रिमूव्ह करा त्यांना. कोणीतरी त्यांना फोन केला, त्यांना रिमूव्ह कर म्हणजे ते परत जाऊन दे. जरा ते बाजूला गेलं आले. महाराज माईक कोणी तुमचा बंद केलाय महाराज. महाराज तुमचा हा आता ऑन झाला. ठीक आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की मर्यादेमुळे, भीतीने, भिडेने किंवा मुरवत नाही म्हणून मनुष्य काही गोष्टी आपल्या आई वडिलांना देखील सांगत नाही, भावाला बहिणीला देखील सांगत नाही, परंतु त्याचा जो जीवलग मित्र असतो त्याच्यापासून मात्र काहीही लपून ठेवत नाही, त्याच सर्व सांगत असतो. त्याप्रमाणे खरं वास्तविक पाहता हा जो योग आहे तर हा अत्यंत गुह्य आहे, परंतु तुझ्यापासून कसा लपून ठेवू शकेन मी? का लपून ठेवू शकणार नाही? कारण तू मला अत्यंत आवडता आहे म्हणून मी तुला सांगितलेलं आहे. कैसे ठेवू प्रिया लपवणी, प्रेमाची तू मूर्ती, भक्तीचे जीवन, सख्यात परा प्राण तूची एक. अर्जुना, माझ्या दृष्टिकोनातून तू माझ्याकरता कसा आहेस? तू प्रेमाचा पुतळा, मैत्रीचा चितकळा, धनुर्धरा. अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा आहेस, म्हणजे प्रेमाची मूर्ती आहेस, प्रेमाची दुसरी प्रतिमाच आहे. लक्षात ठेवा, व्यवहारामध्ये आज जे आपल्याला पाहायला मिळतं ते प्रेम नव्हे, त्याला काम असं म्हणायचं आहे. काय प्रेम शब्दाला तसं एक प्रकारे बदनाम केलं असं मी म्हणेन. कारण अवस्था आहे किंबहुना
प्रेम हे देवाचं देणं आहे. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जो आहे देणे, प्रेम देवाची देणगी आहे. मग प्रेम आणि काम यांच्यातलं अंतर काय आहे, तर उत्तर आपल्याला देता येतं. ज्याच्यामध्ये स्वार्थ आहे त्याला काम असं म्हणायचं, आणि तत् सुख सुखित्वम हे ज्याच्या ठिकाणी आहे त्याला प्रेम असं म्हणतात. सुख नाही मिळालं हरकत नाही, परंतु जो आपला प्रियतम आहे तो सुखी होणं, तो सुखी होण्याकरता म्हणून प्रयत्न करणं, यालाच खरं प्रेम असं म्हटलं गेलेलं आहे. आणि या प्रेमाचं उदाहरण म्हणजे गोपिका सांगितल्या गेलेल्या आहेत. यथा व्रज गोपिकांना प्रेम कसं करावं, गोपिकांसारखं करावं. गोपिकांनी केलेले प्रेम फार विलक्षण आहे. खूप विस्ताराने हा विचार सांगण्यासारखा आहे. एक उदाहरण म्हणून गोपिकांचं प्रेम कसं होतं हे जगाला कळावं त्याकरता भगवंतांनी एक वेळा एक लीला केली. भगवंताने उद्धवांना सांगितलं, उद्धव म्हणाले राजा वैद्यांना दाखवा. भगवंतांनी सांगितलं सगळे उपाय झाले, घरचे झाले, बाहेरचे झाले, सगळे उपाय झाले, परंतु डोकं थांबत नाही, खूप दुखतंय. मग उद्धवाने विचारलं, अरे जिथे अपाय आहे तिथे काहीतरी उपाय असेल. भगवंताने सांगितलं आहे, उपाय आहे. काय उपाय आहे? जो माझा भक्त आहे त्या भक्ताने त्याची चरण धुली जर मला कपाळी लावण्याकरता दिली तर माझं डोकं थांबेल. ती चरण धुली माझ्या कपाळी लावताच डोकं शांत होईल. आता उद्धवांचा विचार करत असताना उद्धव भक्त नाहीत काय देवाचे? उद्धव ज्ञानी भक्त म्हणून मानले गेलेले आहेत. आणि ज्ञानी तर देवाचा आत्मा आहे. आपल्याला पुढे येणार आहे, ज्ञानदेव आत्मा माझा तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. मग पण उद्धव मात्र विचार करायला लागले, असा कोण भक्त असेल जो देवाच्या कपाळी लावण्याकरता आपल्या चरणाची धूळ देईल? उद्धव म्हणाले, देवा उपाय आहे परंतु अवघड आहे. भगवान म्हणाले, एक काम कर, गोकुळामध्ये जाऊन बघ, काही प्रयत्न करून बघ. उद्धव म्हणाले, ठीक आहे देवा, जातो. आणि म्हणून उद्धव गोकुळामध्ये आले. उद्धवांना आलेलं पाहिलं, सगळ्या गोपिका एकत्र झाल्या आणि गोपिकांनी भगवंताची विचारपूस केली, आमचा कान्हा कसा आहे? त्याला उद्धवांनी सांगितलं की त्याच्या मस्तकामध्ये व्यथा आहे, अनेक उपाय केलेले आहेत परंतु उपयोग होत नाहीये. एक उपाय आहे परंतु अवघड आहे. काय आहे? सांगितलं काय नाही. जे देवाचे भक्त म्हणवतात स्वतःला, त्यांच्या पायाची धुळी जर देवाच्या मस्तकी लावली तर देवाला बरं वाटणार आहे. त्यानंतर एवढंच ना, एवढं सोपं आहे ना, मग चालेल, हरकत नाहीये. भराभर त्या चालल्या गोपिका आणि उद्धवांना सांगितलं, उद्धवा घ्या, एक पोतं घ्या आणि थोडी घेऊन जाऊ नका, अगदी पोतं भरून घेऊन जा, लावा त्याच्या कपाळी. उद्धव म्हणाला, वेड्या आहात का? काय झालं? अरे आपल्या चरणाची धूळ त्या देवाच्या मस्तकी लावण्याकरता तुम्ही देत आहात, नरकात पडाल. त्या गोपिकांनी सांगितलं, उद्धवा अरे आम्ही त्या कृष्णावरती प्रेम केलेलं आहे, त्यामुळे त्याला सुख प्राप्त होण्याकरता म्हणून आम्हाला नरकात जरी पडावं लागलं, आम्ही कल्पपर्यंत नरकात राहू, परंतु तो सुखी व्हावा हीच आमची अपेक्षा राहणार आहे. तत् सुख सुखित्वम, जो प्रियतम आहे त्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानणे ही प्रेमाची असलेली खरी परिभाषा आहे. प्रेम असं असतं. म्हणून एक नाट्यपद आहे बघा, खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी. ते खरं प्रेम असतं तर स्वार्थाचा विचार करत नाही. आणि अर्जुना, असं जे प्रेमाचं लक्षण दिलेलं आहे ना, तर हे लक्षण तुझ्या ठिकाणी आहे म्हणून तू सामान्य नाहीयेस, तू प्रेमाचा पुतळा, प्रेमाची तू मूर्ती आहेस. बर, भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा शब्दाचा अर्थ उगम, आत्मा, प्राण, सार असं आहे. किंवा अर्जुनाची भगवंताविषयीची जी भक्ती होती ती जिव्हाळ्याची भक्ती होती. तो भगवंताशी पूर्णतः अनन्य असा होता. म्हणून आपण द्वितीय अध्यायामध्ये उभी पाहून आलो, तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, त्वमेव सर्व मम देव देव. ही भूमिका त्या अर्जुनाची आहे.
म्हणून भक्तीचा ओलावा तुझ्या ठिकाणी आहे रे. किंबहुना तू म्हणजे मूर्तिमंत भक्ती आहेस असं म्हणलं तरी हरकत नाही. मैत्रियेचा चितकळा. अर्जुना, तू मित्रपणाचा चैतन्य स्वरूप भाव आहेस, जीवन कळा आहेस तू. अर्जुन भगवंताचा सखा होता, ते आपण पाहून आलेलो आहे. म्हणून काय मैत्रियेचा चितकळा हे जे माऊलींनी निरूपण केलंय त्याच्याकरता स्वामीजींनी शब्द फार सुंदर वापरलाय, सख्यत्वाचा प्राण तूची एक. इथे स्वामीजी या मैत्रियेचा चितकळा याचा अनुवाद करतात सख्यत्वाचा प्राण, सखा. सखा कोण असतो त्या संदर्भामध्ये शास्त्रकारांनी चिंतन असं केलेलं आहे की ज्या ठिकाणी शरीर दोन आहे परंतु मन एक असतं त्या ठिकाणी त्याला सखा असं म्हणतात. बिंब प्रतिबिंब आहे. बघा, आरशासमोर एक जण उभा राहिला, मग आता आहे एक पण दिसतायत किती? दोन. त्याप्रमाणे जिथे दिसणं दोन आहे परंतु वास्तवामध्ये असणं एक आहे त्या ठिकाणी त्याला सखा असं म्हटलं गेलेलं आहे. किंबहुना ज्ञानेश्वरीमध्ये पुढे देखील या अर्जुनाच्या सख्यत्वाविषयीचा विचार मांडलाय. 6व्या अध्यायामध्ये म्हणतात, म्हणून भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सुखे शृंगारिलया मानसा दर्पणू जो. पुढे हो का आत्मनिवेदना तळीची जे पीठिका आहे सख्याची पार्थू अधिष्ठात्री तेथीची मातृका गा. असं आपल्याला चिंतन पाहायला मिळतं. जे मित्रत्व रूपी चैतन्याचा अंश तू आहेस अर्जुना, यामुळे मी तुला हे गुह्य जे आहे ते सांगितलंय. बरं, याच्या पलीकडे तू अनुसंगाचा ठावो, आता तुझं काय वंचू जावो, जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही. अरे अर्जुना, बर एवढंच आहे असं नाही, तर तुझा आणि माझा निकट संबंध पण आहे. तू निकट संबंधाचं ठिकाण आहे. अनुसंगाचा ठावो म्हणजे निकट संबंधाचं ठिकाण आहे. काय निकट संबंध आहे? तर माझ्या भगिनीचा म्हणजे सुभद्रेचा तू पती आहेस. असं मागून जोडल्या गेलेल्या नात्याचं तू स्थान हे आहे की नाही. म्हणजे फक्त हा आपल्या भगिनीचा पती आहे म्हणून भगवान अर्जुनाशी हे गुह्य सांगतायत असं नाहीये. तर हा नात्याचा विचार जो आहे हा पाठीमागणं सांगतायत, परंतु पहिले मात्र ते सर्व विचार मांडून व्यक्त आलेले आहेत. आणि हे असं आहे आणि त्यातले त्यात पुन्हा तू आमचा मेहुणा देखील आहेस. यामुळे अजून आता तुझं काय बनतो. मग असं असल्यामुळे आता काय आम्ही तुमची फसवणूक करावी काय? म्हणजे आता तुझ्यापासून मला काही चोरून ठेवता येईल काय? म्हणून यावेळी तयार होऊन अगदी समरांगणावरती तुला ज्ञान सांगण्याच्या उद्देशाने आलो नसून युद्धाकरता आलो आहोत. हे जरी खरं असलं तरी, म्हणजे जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही. आता या वेळेला काही तुम्हाला अर्जुना तुला ज्ञानोपदेश करावा याच्या करता म्हणून आलेलो नाहीये. तयार होऊन आपण कशा करता आलो? युद्धाकरता आलेलो आहे. पण या गजबजेमध्ये सुद्धा तुला आता मला सांगावं लागेल की मी तुला सांगतो आहे. काय आहे? संग्रामारूढ म्हणत असताना या पदाचा अर्थ फार चांगला आहे. असो जरी आम्ही रणांगणी येथे, रणांगणावरती काय आहे की वास्तविक युद्धभूमी जी आहे ते उपदेशाचं स्थान नाही, परंतु अशा स्थानी भगवान अर्जुनाला उपदेश करतायत की नाही. दारुण होता संग्रामासी पाहुडा पावो युद्धासी तेव्हा ब्रह्मज्ञान सांगसी निज सख्यासी अर्जुना. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात बघा, पहिल्या अध्यायामध्ये एक शब्द काय येऊन गेलेला आहे, प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवा. म्हणजे शंखनाद झालेला होता, प्रत्येकाने आपापला आवाज दिलेला होता, सिंहनाद केलेला होता, मृदंग दुंदुभी इत्यादी सगळे वाद्य वाजलेले होते. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगितलं प्रवृत्ते शस्त्र संपाते, दोन्ही बाजूंनी
थोडे थोडे बाण वगैरे जे आहेत हे चालले सुद्धा गेलेले आहेत. आणि अशा स्थितीमध्ये अशा आजूबाजूला सगळीकडे खनखनाट चाललेला आहे आणि अशा स्थितीमध्ये हा अर्जुनाने नेमकी त्या ठिकाणी हार खाल्ले. तिथे भगवान अर्जुनाला उपदेश करतायत. वस्तुतः ज्ञान उपदेश करण्याकरता, आत्मज्ञान सांगण्याकरता स्थान कसं पाहिजे हो? युद्धाचं स्थान पाहिजे का निवांत स्थान पाहिजे? आरण्यक सांगितले शास्त्रकारांनी. कशा करता आरण्यक आहे? की ती आत्मविद्या अरण्यामध्ये जाऊनच शिकावी लागते. म्हणजे त्या एकांतामध्येच ते आत्मज्ञान जे आहे ते अधिगत होतं, अनुभवाला येतं. पण या ठिकाणी मात्र तसं नाहीये. थोडासा विचार करा ना, तुलनेने विचार करा. भगवान शंकरांना माता पार्वतीने प्रश्न विचारला, आपण ज्या तत्वाच्या ठिकाणी सदा सर्व काळ रममाण असतात ते काय आहे मला सांगा, मला ऐकण्याची इच्छा आहे. भगवान शंकर म्हणाले सांगतो, परंतु ते तत्वज्ञान सांगण्याकरता ठिकाण चांगलं पाहिजे. म्हणून क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेणो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे, असं वर्णन पुढे 18व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. की भगवान शंकर म्हणाले असे कुठेही ते सांगून चालणार नाहीये. रस्त्यावर चौकात भेटले आणि तिथे वेदांताच्या गोष्टी केल्या चालत नाही. त्याच्याकरता योग्य निवांत स्थान पाहिजे. त्या ठिकाणी आत्मवृत्ती ही अंतर्मुख झालेली पाहिजे. त्या ठिकाणी कुठे ते ज्ञान सांगता येतं. म्हणून भगवान शंकर माता पार्वतीला कैलासावर्ण या क्षीरसिंधूच्या परिसरामध्ये घेऊन आले आणि तिथे एकांतामध्ये आत्मज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी मात्र युद्धाचा प्रसंग असताना, ठिकाण अयोग्य असतानाही भगवंताने ते आत्मज्ञान अर्जुनाला सांगितलं आहे. का असं? तर केवळ तो अर्जुन भगवंताच्या मैत्रीचं एकमेव आश्रयस्थान होता म्हणून. बघा, नाथ महाराजांनी फार सुंदर लिहिलेलं आहे. सख्यत्वे परपार पावला अर्जुन त्यासी न पुसत दे ब्रह्मज्ञान. म्हणजे सख्यत्वामुळेच अर्जुन हा मोक्षाला प्राप्त झाला. अहो काय त्या देवाचं वैशिष्ट्य सांगावं? त्यासी न पुसत दे ब्रह्मज्ञान. अर्जुनाने न विचारताही ब्रह्मज्ञान दिलं. शस्त्राची खणखण, बाणांची सणसण, उपदेशात तेची स्थान. ज्या ठिकाणी शस्त्रांचे खणखणाट चालू आहे, साप 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 बाण चाललेले आहेत, सुटतायत आणि अशा ठिकाणी उपदेश करतायत. युद्धाची संधी लाविली समाधी. युद्धाच्या त्या संधीमध्ये देखील या अर्जुनाला समाधी लावली. म्हणजे समाहित चित्त केलं. कल्पांती न मोडे जाण, निज सख्य दोघा आलिंगन पडिले भिन्नपणे अभिन्न रथा त्रया. अशा पद्धतीने या ठिकाणी भगवान अर्जुनाला सांगण्याकरता प्रवृत्त होता. तरी नावे कहे सहावे, गाजा बज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. काय अर्जुना, इथे म्हणजे या संग्राम भूमीवर आल्यानंतर तुला ज्ञान सांगण्याचा प्रसंग आल्यामुळे मला असं वाटतं की थोडा वेळ या युद्धभूमीवरचा त्रास सहन करावा. इथल्या युद्धाचा धुमाकूळ तू मनात आणू नये किंवा मीही आणू नये, परंतु तुझं अज्ञान जे आहे ते अगोदर दूर केलं पाहिजे. हे मात्र माझं यावेळी पहिलं कर्तव्य ठरतंय. काय आहे? मी सुरुवातीला पण बोलून आलो. कदाचित जर भगवान अर्जुनाला असं म्हणाले असते, अर्जुना तू युद्ध कर, तुला सगळ्या पापातून मी मुक्त करतो, काळजी करू नको, माया माझ्या अधीन आहे, तर चाललं नसतं काय? पण नाही, भगवंताने अर्जुनाला पहिले विचारारूढ करायचं ठरवलं आणि नंतर त्याच्याकडनं पूर्ण विचारांती ही क्रिया करून घ्यायची. याकरता म्हणून भगवंताने त्याचं असलेलं अज्ञान दूर करण्याकरता पहिले प्रयत्न केलेला आहे. काय अज्ञानत्व? अर्जुन अज्ञानी का हा प्रश्न. जो प्रत्यक्षात देवाला बोलतो, देवाशी भेटतो, देवा समवेत वावरतो, तो अज्ञानी म्हणायचा काय? आणि असं जर त्याला अज्ञानी म्हटलं तर आपण हे अज्ञानी आहोत, मग आपल्याला देव भेटला पाहिजे, बोलला पाहिजे. परंतु अर्जुनाचं असलेलं अज्ञानीपण आणि आपल्या असलेलं अज्ञानीपण यामध्ये अंतर आहे.
अर्जुनाला कळतं, फक्त अर्जुनाला निर्णय घेता येत नाही हे त्याची अडचण आहे, आणि आपल्याला कळतच नाही ही आपली अडचण आहे. म्हणून अर्जुनाला आत्मस्वरूपाची यथार्थ जाणीव नव्हती. तो स्वतःला देह असं समजत होता, आणि जे देह संबंधी आहेत ते माझे आहेत अशी त्यांच्या ठिकाणी स्वजनासक्ती निर्माण झालेली होती. आणि शिवाय त्याला हे युद्ध जे आहे हे धर्मीय न वाटता अधर्म्य वाटत होतं. हे अज्ञान पहिले हरण करावं, कारण की जोपर्यंत त्याला युद्ध हे धर्मीय वाटणार नाही तोपर्यंत ते युद्धाकरता प्रवृत्त होणारच नाही. म्हणून भगवंताने पहिले अर्जुनाचं हे जे काही अज्ञानपण आहे, त्याची जी भ्रांती आहे ती नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता अर्जुनाच्या मुखातनं भगवंताविषयी एक प्रश्न आलेला आहे. अर्जुन उवाच अपरम भवतो जन्म परंजन्म विवस्वतः कथमेतद विजानीयाम त्वमादौ प्रोक्तवान इति. अर्जुन म्हणतो, देवा आतापर्यंत तू बोलला तर ठीक आहे, तर तू सांगितलं की मी हे सूर्याला सांगितलं वगैरे वगैरे, पण या विषयी एक शंका आहे. बरं, काय शंका आहे? तुझा जन्म अलीकडच्या काळातला आहे, म्हणजे आत्ताचा आहेस तू. बरं, विवस्वानाचा सूर्याचा जन्म तुझ्याही पूर्वीच्या काळातला आहे, त्यामुळे सृष्टीच्या आरंभी तू विवस्वानाला हा योग सांगितला, हे मी कसं मानावं? आता भगवंताने काहीतरी भलतच सांगितलंय अशी कोणाची कल्पना होऊ नये. आणि गीतोपदेश सांगणारे श्रीकृष्ण हे केवळ वृष्णी वासुदेव नाही, तर साक्षात मायोपाधिक ब्रह्म ईश्वराची स्पष्टता व्हावी याकरता भगवंताच्या सांगण्यावर अर्जुनाने शंका घेतल्यासारखं करून प्रश्न विचारलाय. अर्जुन कदाचित इथे असं गृहीत धरायचं आहे की अर्जुनाला देव कोण आहे हे माहिती आहे, पण आम्हाला ही शंका राहू नये, हा कृष्ण कोण आहे त्याचाही अधिकार कळावा याकरता म्हणून अर्जुनाने शंका घेऊन दाखवली आहे, असा एक भाव त्याच्यामधून आपल्याला व्यक्त करता येतो. ठीक आहे, काय शंका आहे? पण शंका विचारताना सुद्धा अर्जुन बघा किती मर्यादापूर्वक शंका विचारतोय, किती घाबरत शंका विचारतोय, आदराने. आदर शब्दाचा विग्रह फार सुंदर आहे. काय आहे? आ एक अव्यय आहे आणि दर हा शब्द आहे. वृंदावन मधील एक मोठे संत अखंडानंद सरस्वती यांनी असं चिंतन केलेलं आहे. हा दर शब्द मुळामध्ये डर हा हिंदीतला आहे, आणि हिंदीमध्ये डर या शब्दाचा अर्थ काय होतो? भय. आ नाम म्हणतात, म्हणजे मर्यादायुक्त भीती ज्या ठिकाणी असते त्याला आदर असं म्हटलं जातं. आदराने थोडीशी भीती कसे व्यक्त करतोय बघा. तव अर्जुन म्हणे श्रीहरी, माय आपुलेयाचा स्नेह करी, तेथ विस्मय काय अवधारी कृपानिधी. तव बोले पार्थ कृपानिधे हरी, माय बाळावरी करी प्रेम, तरी सांगे येथ कायसा विस्मय, तुची एक माय अनाधारी. आता भगवंताशी अर्जुन फार लाडीकपणाने बोलतो. अर्जुन म्हणतो, हे कृपानिधी श्रीहरी, तू असे लक्षात घे की आई आपल्या मुलावर प्रेम करते, यात काही आश्चर्य आहे? काहीच नाही. त्याप्रमाणे तू माझ्यावरील प्रेमामुळे माझं अज्ञान घालवण्याकरता उपदेश करतोय, यात काही नवल नाही. आईने मुलावर प्रेम करावं हे नवल नाही, त्याप्रमाणे माझ्यावर तुझं प्रेम असल्यामुळे, मातृवत प्रेम असल्यामुळे युद्धभूमी असताना, हे आत्मज्ञान सांगण्यास योग्य स्थळ नसतानाही, आणि माझ्यावरच्या लोभामुळे सर्व गोंधळ सहन करूनही तू ते सांगण्याकरता प्रवृत्त व्हावं हे अगदी स्वाभाविक आहे. काय? जसा श्रोत्याला निवांतपणा हवाय ऐकण्याकरता, एकीकडे गोंधळ चाललेला आहे आणि दुसरीकडे जर ऐकायचं म्हटलं तसं श्रवणामध्ये चित्त नाही, त्याप्रमाणे वक्ता जो आहे त्याला सुद्धा सांगत असताना
त्याची अंतःकरण वृत्ती एकाग्र झाली पाहिजे, याकरता त्याला सुद्धा निवांतपणा हवाय. मनामध्ये अनेक विचारांचं काहूर असेल किंवा अनेक आवाज त्याच्या कानावरती येत असतील, तर अशा प्रसंगामध्ये तो तितक्या तन्मयतेने, तितक्या सूक्ष्मतेने, तर्कशुद्ध पद्धतीने विचार सांगू शकेल काय? सांगू शकणार नाही. परंतु हे सर्व तू सहन करतोय आणि मला सांगतोय, हे माझ्यावरच्या प्रेमामुळे तू सांगतोय आणि मातृवत प्रेम करतोय. त्यामुळे हे काही नवल नाहीये, मला याचं काही विशेष वाटत नाही. आणि तू कसा आहे तर कृपा निधी आहेस, म्हणजे करुणेचा साठा आहेस, अत्यंत कृपाळू कृपा सागर आहे. ठीक आहे. किंबहुना सर्व जगतावर कृपा करणे, उपकार करणे हा भगवंताचा स्वभावच आहे. कसा आहे? पृथ्वी नवउनी सागर, भरी देती एवढे थोर, वर्षे तेथ मिशांतर चातकू की, म्हणून अवदार्या तुझे या, मद निमित्त ना म्हणावया, प्राप्ती असे दाने राया कृपा निधी. भगवान कृपेचा निधी आहे, अनेक 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 प्रमाणात आहे. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर, देवा तू करुणा सिंधू, असे अनेक अनेक आपल्याला प्रमाण आहेत. असो देवा, तू कसा आहे सांगू? तू संसार श्रांतांची सावली, अनाथ जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. मला आश्चर्य का वाटत नाही या गोष्टीचं? कारण तू जन्म मरणांच्या श्रमाने दमलेल्या जीवांकरता सावली आहेस, तू अनाथ जीवांची माऊली आहेस, आणि तुझ्या पोटी आम्ही गुरुपुत्र म्हणून जन्माला आलो. याला कारण ही तुझीच कृपा आहे, किंवा आमच्या पालनाकरता तुझी कृपाच आम्हाला जन्माला आलेली आहे. खूप सुंदर सुंदर विचार आहेत. मनुष्य जीवन जगत असताना संसाराने तप्त होतो. संसारात कुटुंबाची, जसा मनुष्य उन्हाने तप्त होतो, कष्टांनी थकतो आणि एखाद्या सावलीचा किंवा विसाव्याच्या स्थानाचा आश्रय करतो, शोधतो, त्याप्रमाणे देवा संसारामध्ये आम्ही अपार कष्ट करतोय, रात्रीचा दिवस करतोय, यामुळे थकले गेलो रे. संसार संगे बहुशीर्णलो मी, कृपा करी रे रघुराज स्वामी. गेलो अहोरात्र धंदा करिता पुरेना, प्रपंच वार्ता वरता विटेना. रात्रंदिवस कष्ट चालले, थकले गेलो. त्यामुळे त्याबरोबर आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक या त्रिविध तापांनी तप्त झालो, अनेक दुःखांनी कष्टी झालोय. आणि त्यामुळे हा जो जीव आहे कुठेतरी आता सावली शोधतोय, कुठेतरी आपल्याला विसाव्याचं स्थान शोधतोय. आणि असे जे काही संसार तप्त झालेले आहेत, श्रांत झालेले आहेत, विसाव्याचं स्थान शोधणारे आहेत, त्यांना सावली कोण आहे, विश्रांतीचं स्थान कोण आहे? तर परमात्मा. अर्जुन म्हणतो देवा तू आहेस, म्हणून तू संसार श्रांतांची सावली. किती विचार करा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जीवाच्या पाठीमागे चाललेला आहे. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, किंवा किती व्हावे फजित. जन्म मरण फजिती सारखी चाललेली आहे. आणि यामुळे थकलो देवा. आणि आता अशा व्यक्तीला जर विश्रांती कोण असेल तर देवा तूच आहे. अनाथ जीवांची माऊली तू, जे अनाथ निराश्रित जीव आहे, दीन जीव जे आहेत, निराधार जे आहेत, भिकारी दरिद्री असे जे आहेत, त्यांची माऊली असते. म्हणून माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. नाथ आणि अनाथ याचा विचार करत असताना शास्त्रकारांनी योग वासिष्ठामध्ये असं चिंतन केलं. मातृलाभे सनाथत्वम अनाथत्वम विपर्यय. एखाद्या व्यक्तीचे वडील शांत झाले परंतु आई जर शिल्लक असेल तर शास्त्रकार सांगतात तो सनाथ आहे.
पण कदाचित आई गेली आणि वडील जिवंत राहिले तर तो पोरका झाला, तो अनाथ झाला. म्हणजे अनाथत्व आणि सनाथत्व हे वडिलांच्या असण्याने नसून आईच्या नसण्याने आहे. आई असेल, वडील नसतील तरी तो सनाथ आहे, आणि वडील आहेत परंतु आई नसेल तर तो अनाथच आहे. परंतु ज्याला दोन्हीही नाही आहे त्या सगळ्यांकरता नाथ जर कोण असेल तर तू आहे, अनाथाचा नाथ जनार्दन. म्हणून भागवतामध्ये तुझीच कृपा देवा, फार कशाला सांगायला पाहिजे. आम्हाला तर तुझ्या कृपेनेच जन्म दिलाय, तुझ्या कृपेवरच आम्ही जगत आहोत. देवा, तू अनाथांची माऊली आहेस आणि आम्ही तर प्रत्यक्ष तुझ्या कृपेचीच लेकर आहोत. तेव्हा तू आमच्याकरता कष्ट सोसावं हे काही नवल नाही रे. आईने आपल्या मुलाकरता कष्ट सोसणे हे काही नवल आहे काय? नाहीये. रस्त्यावरचं एखादं पोर रडत चाललेलं पाहून ज्या माऊलीचं अंतःकरण कळवळतं, तिला स्वतःच लेकरू जर रडत असेल तर बरे वाटेल काय? दुसऱ्याचं लेकरू रडत चाललेलं हे पाहून जिचं अंतःकरण कळवळतं ते स्वतःच्या लेकराचं रडणं त्याप्रमाणे सहन करू शकत नाही. त्याप्रमाणे देवा, तू सर्व जगाचं दुःख सहन करू शकत नाहीस, सर्व जगाला सुखी करण्याचा प्रयत्न करतोस, आणि त्यामध्ये माझ्यासारखा जर तुझा लेकरू आहे, तुझा जर संबंधी आहे, तर आमचं दुःख तू सहन करू शकशील काय? सर्व प्रकारे आमचं कोड कौतुक व रक्षण करावे हे तुला स्वाभाविकच आहे. आणि म्हणूनच देवा, आजपर्यंत आम्हाला तू अनेक संकटातून वाचवलं. तेव्हा सांगू तुझी आमच्यावरती कृपा कशी आहे, माया कशी आहे, प्रेम कसं आहे. देवा पांगुळे एखादे विजे, तरी जन्मोये जोजारू साहिजे. ते बोलो काय तुझची पुढा. एखाद्या मातेने बाळाला जन्म द्यावा, परंतु दुर्दैवाने ते बाळ जन्मतः पंगू असावं. म्हणजे पांगळ्या मुलाला जन्म दिला तर ती माता जन्मापासूनच त्या बालकाचा अपत्याचा त्रास सहन करते, त्याला सोसावा लागतो. देवा, असाच तुझा प्रकार आहे. भक्तांविषयी असंच आहे. यामुळे यापेक्षा अधिक तुझंच कौतुक तुझ्या समोर आम्ही बोलून दाखवावं काय? अमंगळपणे कंटाळा न धरी उचलोनी करी कंठी लावी. एखाद्या म्हणजे असं जर व्यंग्ययुक्त बाळ असेल तर बाकीचे त्याचा तिरस्कार करतात, कदाचित बापही तिरस्कार करेल, परंतु माता मात्र नाही. अमंगळपणे कंटाळा न धरी उचलोनी करी कंठी लावी. ती माता मात्र त्या बाळकाचे सर्व लाड करत असते, त्याला जीव लावत असते. त्याप्रमाणे देवा, तू आम्हाला जीव लावत आहे. पण आता म्हणजे एवढी सर्व भूमिका व्यक्त करून झाल्यानंतर हे थोडस भय आहे ना, की देवाला आपल्याविषयी काही विपरीत वाटू नये. आता पुसेन जे मी काही, तेथ निके चित्त देई, देवीची देवे कोपावे ना काही, बोलाये का. पण देवा, हे सर्व असल्यामुळे आता मी जे काही तुला विचारणार आहे ना, त्याकडे चांगलं लक्ष दे, आणि त्याबरोबर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं, परंतु माझ्यावर रागावू नये, एवढी मात्र तुला विनंती आहे. काय आहे? आक्षेप असावा, पण योग्य आक्षेप असेल तर त्याचं समाधान होतं. आक्षेप जर अयोग्य असेल तर वक्त्याला सुद्धा राग येण्याचा संभव असतो. त्यामुळे अर्जुन प्रश्न विचारणार आहे, आणि जो
प्रश्न विचारणारा आहे तो देवावरती थोडासा अविश्वास दाखवणारा प्रश्न आहे. त्यामुळे थोडं भीत विचारतोय. देवा मी विचारेन, रागवू नको बरं का, पण सांगा काय काय विचारायचंय, आता बोल ना. यामुळे पुढचा मनुष्य आपोआपच बोलायला लागतो. अरे मी रागवत नाही, काय बोलायचं काय विचारायचं विचार. आणि असं अभय प्राप्त होतं. मग आता प्रश्न विचारतोय, तरी मागील जे वार्ता तुला सांगितली होती अनंता, ते नावेक मज चित्ता मानेची ना. देवा तुझी एक गोष्ट सांगितली ना, ती गोष्ट काही मला पटत नाही म्हणे. काय गोष्ट सांगितली रे तू? मी जे तू विवेस्वतू म्हणजे काय ऐसे हे वडिला ठावे नाही, तरी तुवाची ती पाही उपदेशीला. की तो विवस्वान वाड वडिलाही ठाऊकाची नाही कोण काय, तरी तुवा देवा कैसा केव्हा कैसा त्याच केला उपदेश सांगे मज. अरे तो विवस्वान म्हणजे तो सूर्य हा कोण आहे हे मला माहित नाही, यात नवल नाही. परंतु आपले जे वाड वडील आहेत ना त्यांनाही माहिती नाही. बऱ्याच वेळेला असं असतं की मला माहिती नाही, परंतु आपल्या वडिलांना आजोबांना पंजोबांना गेल्या 4-5 पिढ्या पाठीमागे काहीतरी माहिती असते. परंतु हा सूर्य अगदी सृष्टीच्या आरंभी निर्माण झालेला, आता किती लाख करोड वर्ष त्या गोष्टीला होऊन गेलेले आहेत. आपल्या वाडवडिलांनाही तो सूर्य माहिती नाही. आणि अशा सूर्याला देवा तू म्हणतोस की मीच उपदेश केलेला आहे. ते कसं शक्य झालं, केव्हा सांगितलं ते काही मला पटत नाही. तेवढं सांग बाबा. एखाद्या 5-10 वर्षाच्या मुलाने सांगावं, त्या आजोबा त्या आजोबांना त्यावेळेला मीच सांगितलं होतं. हे म्हणणं तसं हास्यास्पद आहे, शंकास्पद आहे. त्याप्रमाणे भगवंताने जे विधान केलेलं आहे या अध्यायाच्या सुरुवातीला पहिल्या श्लोकात, की मी हा योग सूर्याला सांगितला, हे विधान पटत नाही देवा, सांगा. कारण तो विवस्वान जर पुष्कळ दिवसांपूर्वी होता असं मी ऐकतो, आणि तू तर अगदी अलीकडच्या काळात जन्माला आलेला आहेस. मग तुझ्या या बोलण्याचा विसंगतपणा स्पष्ट होत नाही काय? पण लगेच पुढे अर्जुन बघा पुष्टी कशी जोडतोय. देवीची देवाचरित्र तुझे आपण काय जाणीजे, हे लटिके केवी म्हणीजे एकी घेळा. पण देवा तुला सांगू काय, मी ही शंका ज्या वेळेला तुला विचारतोय ना, त्यावेळेला मी ही पण एक गोष्ट मान्य करतो, काय की तुझं चरित्र मी काहीच जाणत नाही, आणि त्यामुळे हे एकदम खोटं आहे असं सुद्धा मला म्हणवत नाहीये. म्हणजे शंका तर येते, परंतु तू कसा आहे ना हे मला माहिती आहे. तुझी अद्भुत कृती, अगम्य लीला करणी, तुझा इतिहास, तुझं अलौकिकत्व हे यापूर्वी अनेक वेळेला पाहिलेलं आहे. गोकुळातलं चरित्र तुझं पाहिलं. गोकुळामध्ये अरे 6व्या दिवसाचा होता तर पूतना मावशी मारली, तृणावर्त मारला, आघासूर, बकासूर, एक नाही अनेक अवघी दैत्य खाली बुडविली. बर केव्हा? लहानपणीच. तो जरासंध 17 वेळेला आला, परंतु त्याला तू मारलं. म्हणजे हे सगळं जे आहे हे तुझं एका बाजूला चरित्र आहे, आणि दुसऱ्या बाजूला तू असं सांगतोय. त्यामुळे एकदम एकाच वेळी तुझं चरित्र हे आम्हाला अगम्य असल्यामुळे तू जे सांगतोय ते खोटं सांगतोय असंही मला म्हणवत नाहीये, परंतु तू जे सांगतोय ते खरं आहे यावरही विश्वास बसत नाहीये. यामुळे तूच प्राचीन काळी त्या सूर्याला उपदेश केला ही गोष्ट चांगल्या रीतीने मला कळेल असं सांग. म्हणजे आता तुम्हाला पटवून दे की तू सूर्याला उपदेश कसा केला होता. मग या प्रश्नावरती भगवान उत्तर देतात. भगवान उवाच बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि नत्वं वेत्थ परंतप. भगवान म्हणतात, अर्जुना तुझे व माझे त्या अगोदर पुष्कळ जन्म होऊन गेले,
पण हे परंतपा म्हणजे परमश्रेष्ठ तपस्वी अर्जुना, मी ते सर्व जाणतो आणि तू जाणत नाही, हीच मोठी अडचण आहे. या श्लोकाची सांगतो बरं का. म्हणजे तो काही मुख्य अर्थ नाहीये, विषयांतरी आहे, पण एक गंमत म्हणून थोडासा विनोद. एकदा एका शाळेमध्ये गुरुजींनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, भगवान श्रीकृष्णांचा जन्म केव्हा झाला, म्हणजे आता कोणती तिथी वगैरे त्यांना अपेक्षित होती. शाळेतला एक विद्यार्थी उभा राहिला, गुरुजी कृष्णाचा जन्म 4 जूनला झाला. ते उत्तर ऐकल्यानंतर गुरुजी थोडेसे आश्चर्यचकित झाले. 4 जूनला झाला? हो. कसं? त्यांनी सांगितलं, स्वतः कृष्णाने सांगितलं. काय सांगितलं? बहुनेमी व्यतीताने जन्माने तव 4 जून. लक्षात आलंय? 4 जून. इथे अर्जुन असं आहे ते मुळामध्ये, पण एक गंमत म्हणून 4 जून असो. विनोद सोडा. तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता, जे काळी होता विवस्वान, नसो तदा आम्ही, तुझं भ्रांती यायची तरी तू नेनसे अर्जुन आहे. अर्जुना, ज्या काळात तो विवस्वान होता त्या काळात आम्ही नव्हतो, अशी जर तुझ्या मनात भ्रांती असेल तर तुला हे माहित नाही की तुझे व माझे आजपर्यंत अनेक जन्म होऊन गेले. तुला ते आठवत नाही, पण मला मात्र आठवतात. अर्जुना, मी ज्या ज्या वेळेला जे जे रूप धारण केलेले आहेत ते सगळे मला आठवतात. भगवंताने अनेक रूप धारण केली की नाही? मत्स्य, कूर्म, वराह इत्यादी 10 अवतार, नवे नवे अनंत अवतार, आणि त्या त्या वेळेला काय काय केलेलं आहे सगळं मला आठवतं. अर्जुना, खरं सांगू, आता माझं स्वरूप मी सांगतो. अजोपि सन्न व्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. अर्जुना, मी उत्पत्ती रहित आहे, नाश रहित आहे, सर्व भूतांचा ईश्वर आहे आणि नियंता असूनही स्वकीय प्रकृतीला वश करून त्या माया शक्तीच्या योगाने मी जन्म घेतो. आता यावरील व्याख्यान जे आहे ते सुंदर आहे. काय आहे हा परमात्मा, कसा आहे? पहिली गोष्ट सांगितलेली आहे अजहा, म्हणजे न जायते इति अजहा. तर देवी अथर्व शीर्षामध्ये सांगितलंय, यस्याहा जननोपलभ्यते तस्मात् उच्यते अजा. तिचा जन्म आपल्याला सांगता येत नाही, त्यामुळे तिला अजा असं म्हणतात. तसं परमात्मा कसा आहे? अजा आहे, परंतु तो उत्पन्न झाल्यासारखा वाटतो. वस्तुतः उत्पन्न होत नाही, परंतु उत्पन्न झाल्यासारखा वाटतो. ठीक. अव्ययात्मा म्हणजे तो अविनाशी आहे, त्याचा नाश नाही. एक एक पद जे आहे ना, खूप विचार करण्यासारखं आहे. बर. भूतानाम ईश्वर, हा भूतांचा ईश्वर आहे, पण असं असूनही स्वाम प्रकृतीम अधिष्ठाय, स्वतःच्या प्रकृतीला वश होऊन मी आत्ममाया संभवामी, मी जन्मल्यासारखा दाखवतो. म्हणून हे आघवे मागील मज आठवे, मी अजही परिसंभवे प्रकृती योगे. मी अज असूनही प्रकृती योगे संभवे, प्रकृती मायेच्या योगाने जन्मतो. इथे स्वाम आणि प्रकृतीम अधिष्ठाय जी आहे ना, ते फार चांगलं आहे. अधिष्ठाय शब्दाचा अर्थ वशीकृत्य, प्रकृतीला म्हणजे मायेला आपल्या अधीन ठेवून मी जन्म घेतो. इतर प्राणी जर आपण पाहिले तर ते प्रकृतीच्या अधीन होऊन आपापल्या कर्म विपाकानुसार जन्माला येतात, पण परमात्मा मात्र प्रकृतीच्या ताब्यात न जाता उलट तिलाच आपल्या अधीन ठेवून स्वतःच्या इच्छेने विशिष्ट कार्याकरता या जगामध्ये अवतार घेतो. आपण मायेच्या अधीन होतो आणि आपापल्या पूर्वकर्मानुसार आपल्याला जन्माला यावं लागतं. म्हणून जन्मामध्ये पारतंत्र्य.
आणि अवतारामध्ये स्वातंत्र्य आहे. भगवंताचा जन्म जरी म्हणाला जात असेल तरी तो अवतार आहे, ते प्राकट्य आहे, स्वातंत्र्य आहे त्या ठिकाणी. प्रकृतीला आपल्या वश ठेवून ही माया परमेश्वराच्या अधीन कशी असते व जीव हा प्रकृती परतंत्र कसा असतो याकरता रामायणामध्ये एक सुंदर दृष्टांत आहे. प्रभू रामचंद्र वनवास भोगीत असताना अरण्यातून ज्या वेळेला परिभ्रमण करत होते त्यावेळेला प्रभू रामचंद्र हे पुढे चालत, त्यांच्या मागे सीतामाई चालत आणि सीतेच्या मागाहून लक्ष्मण चालत असे. आता बघा, सीता ही जशी रामाला अनुसरण करते तसं लक्ष्मण तिचं अनुसरण करतो. हे जसं आहे त्याप्रमाणे माया ही ईश्वराचं अनुसरण करते, म्हणजे त्याच्या वश राहते, त्याच्या ताब्यात राहते. आणि जीवात्मा हा मात्र लक्ष्मणाप्रमाणे माया रूपी सीतेचं अनुसरण करतो, म्हणजे तिच्या वशमध्ये राहतो, माया परतंत्र होतो आणि यामुळेच तो जीवत्व दशेला प्राप्त होत असतो. आता बघा, दुसरं दृष्टांत याकरता. एक राजा आहे आणि एक चोर आहे. तर दोघांच्याही मागे पुढे शिपाई असते. राजाच्याही मागे आणि पुढे शिपाई, चोरांच्याही मागे आणि पुढे शिपाई. पण अंतर काय आहे? राजाच्या मागे असलेले चोर शिपाई जे आहेत मागे पुढे असलेले ते राजाच्या ताब्यातले, आणि चोराच्या मागे पुढे असलेले शिपाई ते चोराच्या ताब्यातले नाही, चोर त्याच्या ताब्यातला आहे, त्यांच्या ताब्यातला आहे. तद्वत त्याप्रमाणे ईश्वर हा मायेला अधीन ठेवतो आणि जीव हा मायेच्या अधीन जातो. ईश्वराच्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे, मायेच्या ठिकाणी पारतंत्र्य आहे, जीवाच्या ठिकाणी पारतंत्र्य आहे. उदाहरण, एक वेळेला एक राजा आपल्या राज्यामध्ये असलेलं जे मोठं कारागृह होतं त्या कारागृहामध्ये गेला, कारागृहामध्ये फिरायला लागला. आता जर आपण पाहिलं तर कैदी कुठे आहेत? कारागृहात. आणि राजा सुद्धा कुठे आहे? कारागृहात. परंतु कारागृहात असतानाही राजा स्वतंत्र आहे आणि कारागृहात असताना कैदी स्वतंत्र आहेत का? नाही, कैदी परतंत्र आहे. हे जसं आहे त्याप्रमाणे मी अर्जुना आज असून, जन्मरहित असून त्या मायेला आपल्या वश ठेवून जन्मल्यासारखा दाखवतो. मी स्वतंत्र आहे, माझे अव्ययत्व तरी न नसे, परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे माया वशे माझ्या ठाई. की माझं पारमार्थिक अविनाशित्व जे आहे ते कधीच नष्ट होत नाही, परंतु अवतार घेणे, निजधामाला प्रयाण करणे हा जो एक प्रकार दिसतो तो माझ्यात असंग निर्विकार शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी मायेमुळे होतो. असोनी अजन्मा घेतो अवतार, येथे वारंवार माया योगे, अविनाशीपण न लोपता माझे दिसे, येथे जे जे होणे जाणे. ते होणं जाणं आहे ना, म्हणजे येणं आणि जाणं ते मायेने. प्रतिबिंबे सर्व माझ्याची ते ठाई, माया योगे पाही धनुर्धरा. ते प्रतिबिंबाप्रमाणे आहे. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परिकर्माधीनू ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही. माझं स्वातंत्र्य तर कधीच नष्ट होत नाही, परंतु मी कर्म परतंत्र आहे असं वाटतं, आणि ते वाटणं सुद्धा भ्रमज्ञान असेल तर संभवतं, एरवी नाही. म्हणजे परमात्म्याचं सुद्धा येणं जाणं, म्हणजे परमात्मा जन्माला आला, परमात्मा शांत झाला, धामाला गेला, आता परमात्मा नाही असं वाटणं जे आहे हे सुद्धा ब्रह्मज्ञान असेल तरच, एरवी नाही. एरवी तो कणाकणात व्याप्त आहे, अणुरेणूत व्याप्त आहे, की हा अनुभव आहेच आहे. की एकच दिसे दुसरे, दर्पणाची नि आधारे. एरवी काय वस्तू विचार तुझी आहे, मुळात एकच वस्तू असून ती जर दुसरी दिसू लागली तर ते दिसणं आरशाच्या उपाधीमुळे आहे, सहज सिद्ध आहे की नाही. एरवी वस्तुस्थितीचा विचार केला तर दुसरी वस्तू तिथे आहे काय? आरशामध्ये जर आपण पाहिलं तर प्रतिबिंब दिसतं,
दोन दोन दिसायला लागतात. मगाशी आपण जे उदाहरण पाहून आलो, पण वस्तुतः तिथे वस्तू दोन आहेत की एकच आहे? एकच वस्तू आहे, पण ती दिसते दोन रूपाने. तसं त्याप्रमाणे अर्जुना, परमार्थतः मी निराकारच आहे, परंतु प्रकृतीचा आश्रय ज्या वेळेला घेतो त्यावेळेला धर्मरक्षणाच्या कार्याकरता मी साकारपणाने नटाप्रमाणे नटत असतो. मग आता भगवान सांगतात मी अज आहे, अविनाशी आहे, अव्ययात्मा आहे, भूतांचा ईश्वर आहे, तरी देखील मी जन्म घेतल्यासारखा दाखवतो. आणि जरी मी या ठिकाणी जन्म घेतला तरी देखील माझी स्वतंत्रता मोडत नाही, मी कर्माधीन होत नाही. आणि माझं अमूर्तत्व जे आहे, निराकारत्व जे आहे ते कधीही नष्ट होत नाही. निराकारत्वाला बाधा न येऊ देता मी साकार होतो. ठीक आहे, आता निराकारत्वाला बाधा न येऊ देता मी साकार होतो ही गोष्ट मान्य झाली. परंतु देवा मोठेपण सोडून छोटेपण, लहानपण का स्वीकारतो हा प्रश्न आहे की नाही. एखादा म्हणतो की नाही मला आवश्यकता नाही, पण तरी पण अरे पण येतो कशा करता येतो. देवाने हे निराकारपण सोडून साकारपण का स्वीकारलं, तर याचा विचार आता पुढच्या श्लोकांमध्ये करतात. पुढचे 2 श्लोक या दृष्टीने महत्वाचे आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे 2 श्लोक आपण महाभारत मालिका पाहताना अनेक वेळेला ऐकलेले, काही सर्वांच्या पाठ आहेत. या श्लोकांचा भाव काय आहे आणि यावर स्वामींनी, माऊलींनी केलेली जी व्याख्या आहे त्याचा विचार काय आहे, हा विचार आपल्याला पाहायचा आहे. या 2 श्लोकांच्या आशयाची व्याप्ती पाहत असताना ती 4-5 मिनिटात संपणारी नाहीये. यामुळे आज या सत्राला या ठिकाणीच विराम द्यायचा आहे. उद्यापासून या श्लोकांपासून पुढील चिंतन आपण करणार आहोत. आजची वाङ्मयीन सेवा भगवत चरणारविंदी, स्वामींच्या चरणारविंदी समर्पित करतो. माझ्या वाक्प्रपंचाला विराम देतो. ओम पूर्णमः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.